डोळ्यांची होवो इंद्रायणी, माझ्या व्यथेची गाथा हो. तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर येव, तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर येव. मित्र हो नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकता. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका. आजची वात्रटिका आहे 2022 चे स्वगत. स्वगत म्हणजे स्वतःशी साधलेला संवाद. तेव्हा आजची वात्रटिका 2022 चे स्वगत. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 1 जानेवारी 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका ते 1:20 होते. ते 1:20 होते, मी 20 आहे. ते 1:20 होते, मी 20 आहे. तेही कासा 20 होते, मीही कासा 20 आहे. तेही कासा 20 होते, मीही कासा 20 आहे. ते 1:20 होते, मी 20 आहे. तेही कासा 20 होते, मीही कासा 20 आहे. तेही कासा 20 होते, मीही कासा 20 आहे. तेही म्हणजे 2021 हे वर्ष. वात्रटिकेचं दुसरं कडवं. तरीही माझे आगत आहे, तरीही माझे स्वागत आहे. तरीही माझे आगत आहे, तरीही माझे स्वागत आहे. तुम्हाला हे ऐकू यावे, जरी हे माझे स्वगत आहे. तुम्हाला हे ऐकू यावे, जरी हे माझे स्वगत आहे. वात्रटिकेचं नाव 2022 चे स्वगत. शेवटचं आणि तिसरं कडवं. डेल्टा ओमायक्रॉन. डेल्टा वा ओमायक्रॉन तोही बदलतोय गिअर. डेल्टा असो वा ओमायक्रॉन तोही बदलतोय गिअर. चला कोरोनालाच म्हणूया डिअर हॅपी न्यू इयर. चला कोरोनालाच म्हणूया डिअर हॅपी न्यू इयर. डेल्टा असो ओमायक्रॉन तोही बदलतोय गिअर. डेल्टा असो ओमायक्रॉन तोही बदलतोय गिअर. चला कोरोनालाच आपण सारे म्हणूयात डिअर हॅपी न्यू इयर. डिअर हॅपी न्यू इयर. पुन्हा एकदा रॅपिड फायर 2022 चे स्वगत. ते 1:20 होते, मी 20 आहे. ते 1:20 होते, मी 20 आहे. तेही कासा 20 होते, मीही कासा 20 आहे. तेही कासा 20 होते, मीही कासा 20 आहे. तरीही माझे आगत आहे, तरीही माझे स्वागत आहे. तरीही माझे आगत आहे, तरीही माझे स्वागत आहे. तुम्हाला हे ऐकू यावे, म्हणूनच माझे हे स्वगत आहे. तुम्हालाही ऐकू यावे, म्हणूनच हे माझे स्वगत आहे. डेल्टा असो वा ओमायक्रॉन, कोरोनाची वेगवेगळी व्हेरिएशन रूप. डेल्टा असो वा ओमायक्रॉन तोही बदलतोय गिअर. तोही म्हणजे कोरोना. डेल्टा असो वा ओमायक्रॉन तोही बदलतोय गिअर. चला आपण सारे कोरोनालाच म्हणूयात डिअर हॅपी न्यू इयर. चला आपण सारे कोरोनालाच म्हणूयात डिअर हॅपी न्यू इयर. डिअर हॅपी न्यू इयर. आजची वात्रटिका आहे 31 डिसेंबर. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 31 डिसेंबर 2017 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. 31 डिसेंबर म्हणजे वर्षाचा शेवटचा दिवस, नववर्षाचं स्वागत करण्याचा हा दिवस. काही तथाकथित संस्कृती रक्षक मात्र म्हणतात की हे आपले नववर्ष नाही, 31 डिसेंबर साजरा करू नये. तर त्याच वेळेस जगामध्ये 31 डिसेंबर सर्व पद्धतीने आणि साकल्याने आणि सर्व समाजाकडून सर्व धर्माकडून साजरा करण्यात येतो. आणि अशा वेळी मग 31 डिसेंबर नेमकं काय असतं त्यावरती केलेले हे भाष्य म्हणजे आजची वात्रटिका 31 डिसेंबर. 31 डिसेंबरची रात्र तर हमखास हिवाळी असते.
31 डिसेंबरची रात्र तर हमखास हिवाळी असते आणि 31 डिसेंबर म्हणजे पेताळांची दिवाळी असते. 31 डिसेंबर म्हणजे पेताळांची दिवाळी असते. 31 डिसेंबरची रात्र तर हमखास हिवाळी असते. 31 डिसेंबरची रात्र तर हमखास हिवाळी असते आणि 31 डिसेंबर म्हणजे पेताळांची दिवाळी असते. 31 डिसेंबर म्हणजे पेताळांची दिवाळी असते. वात्रटिकेचं दुसरं कडवं. 31 डिसेंबरला दारूचा 2 प्रकारे वापर होतो. तो कसा ते पुढच्या कडव्यात. दारू जशी प्याली जाते तशी दारू उडवली जाते. दारू जशी प्याली जाते तशी दारू उडवली जाते आणि ग्लास बाटलीच्या माध्यमातून संस्कृतीला भिडवली जाते. ग्लास बाटलीच्या माध्यमातून संस्कृतीला भिडवली जाते. पुन्हा एकदा दुसरं कडवं. दारू जशी प्याली जाते दारू तशी उडवली जाते. दारू जशी प्याली जाते दारू तशी उडवली जाते आणि ग्लास बाटलीच्या माध्यमातून संस्कृतीला भिडवली जाते. दारू बाटलीच्या माध्यमातून संस्कृतीला भिडवली जाते. कशी? चिअर्स आणि चांगलं. तेव्हा दुसरं कडवं पुन्हा एकदा. दारू जशी उडवली जाते दारू जशी प्याली जाते तशी दारू उडवली जाते आणि ग्लास बाटलीच्या माध्यमातून संस्कृतीला भिडवली जाते. संस्कृतीला भिडवली जाते. वात्रटिकेचं नाव 31 डिसेंबर. तिसरं कडवं. मराठीत जशी गटारी असते तशी इंग्रजीत 31 असते. संस्कृतीचं हे मिलन. मराठीत जशी गटारी असते तशी इंग्रजीत 31 असते आणि देशी विदेशीच्या कॉकटेलला भन्नाट कल्चरल टेस्ट असते. देशी विदेशीच्या कॉकटेलला भन्नाट कल्चरल टेस्ट असते. कल्चरल टेस्ट म्हणजे सांस्कृतिक चव. पुन्हा एकदा तिसरं कडवं. मराठीत जशी गटारी असते तशी इंग्रजीत 31 असते. मराठीत जशी गटारी असते तशी इंग्रजीत 31 असते आणि देशी विदेशीच्या कॉकटेलला भन्नाट कल्चरल टेस्ट असते. देशी विदेशीच्या कॉकटेलला भन्नाट कल्चरल टेस्ट असते. भन्नाट कल्चरल टेस्ट असते. आणि वात्रटिकेचं चौथं आणि शेवटचं कडवं. वात्रटिकेचं नाव 31 डिसेंबर. ज्यांना कळते त्यांनाच विचारा. ज्यांना कळते त्यांनाच विचारा 31 डिसेंबर नेमके काय असते. 31 डिसेंबरचा शोध घेण्याचा हा प्रयत्न. तेव्हा ज्यांना कळते त्यांनाच विचारा 31 डिसेंबर नेमके काय असते. ज्यांना कळते त्यांनाच विचारा नेमके 31 डिसेंबर काय असते. उगवत्याचे वेलकम अन मावळत्याला बाय बाय असते. उगवत्याचे वेलकम अन मावळत्याला बाय बाय असते. मावळत्याला बाय बाय असते. पुन्हा एकदा शेवटचं कडवं रॅपिड फायर. ज्याला कळते त्यालाच विचारा 31 डिसेंबर नेमके काय असते. ज्याला कळते त्यालाच विचारा 31 डिसेंबर नेमके काय असते. उगवत्याचे वेलकम अन मावळत्याला बाय बाय असते. उगवत्याचे वेलकम अन मावळत्याला बाय बाय असते. मावळत्याला बाय बाय असते. ही वात्रटिका आहे 31 डिसेंबरचे मनोगत. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 31 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा 31 डिसेंबर तुम्हा आम्हाला काय म्हणतंय ते पाहूयात. अर्थात आजची वात्रटिका 31 डिसेंबरचे मनोगत. मी आधीच बदनाम आहे, पुन्हा पुन्हा मला बदनाम करू नका. मी आधीच बदनाम आहे, पुन्हा पुन्हा मला बदनाम करू नका. ढोसायची तर खुशाल डोसा, माझ्या नावाने जाम भरू नका. ढोसायची तर खुशाल डोसा, माझ्या नावाने जाम भरू नका. मी आधीच बदनाम आहे, मला पुन्हा पुन्हा बदनाम करू नका. मी आधीच बदनाम आहे, मला पुन्हा पुन्हा बदनाम करू नका. ढोसायची तर खुशाल डोसा, माझ्या नावाने जाम भरू नका. माझ्या नावाने जाम भरू नका. वात्रटिकेचं दुसरं कडवं. कडूपणाला गाडून साऱ्या, कडवटपणाला गाडून साऱ्या 1 जानेवारी उगवला पाहिजे. वात्रटिकेचं नाव 31 डिसेंबरचं मनोगत. कडवटपणाला गाडून साऱ्या 1 जानेवारी उगवला पाहिजे.
कडवटपणाला गाडून साऱ्या 1 जानेवारी उगवला पाहिजे, शेवटचा दिस गोड व्हावा हा आशावाद जागवला पाहिजे, शेवटचा दिस गोड व्हावा हा आशावाद जागवला पाहिजे, हा आशावाद जागवला पाहिजे. वातडिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. मला गुड बाय केले तरी मी थोडाच जाणार आहे, मला गुड बाय केले तरी मी थोडाच जाणार आहे, तुमचाही ऐकायचा सराव झालाय, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येणार आहे, मी पुन्हा येणार आहे. मला गुड बाय केले तरी मी थोडाच जाणार आहे, मला गुड बाय केले तरी मी थोडाच जाणार आहे, तुमचाही ऐकायचा सराव झालाय, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येणार आहे, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येणार आहे, मी पुन्हा येणार आहे. पुन्हा एकदा पहिलं कडवं रॅपिड फायर. मी आधीच बदनाम आहे, मला पुन्हा पुन्हा बदनाम करू नका, मी आधीच बदनाम आहे, मला पुन्हा पुन्हा बदनाम करू नका, ढोसायची तर खुशाल ढोसा, ढोसायची तर खुशाल ढोसा, माझ्या नावाने जाम भरू नका, माझ्या नावाने जाम भरू नका, कडूपणाला गाडून साऱ्या 1 जानेवारी उगवला पाहिजे, कडूपणाला गाडून साऱ्या 1 जानेवारी उगवला पाहिजे, शेवटचा दिस गोड व्हावा हा आशावाद जागवला पाहिजे, हा आशावाद जागवला पाहिजे. मला गुड बाय केले तरी थोडाच मी जाणार आहे, मला गुड बाय केले तरी थोडाच मी जाणार आहे, तुम्हालाही ऐकून सराव झालाय, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी थोडाच जाणार आहे, मी थोडाच जाणार आहे. ची वातडिका आहे ऑपरेशन दृष्टिदोष. सदरील वातडिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वातडिका सदरामध्ये दिनांक 28 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. निवडणुका लागल्या की समाजसेवकांना एकच पीक येतं, त्यांना समर्पित आजची वातडिका. तेव्हा आजच्या वातडिकेचं नाव आहे ऑपरेशन दृष्टिदोष. निवडणुकीपुरती समाजसेवा अशी म्हण प्रचलित होऊ लागली, निवडणुकीपुरती समाजसेवा अशी म्हण प्रचलित होऊ लागली आणि सततच्या समाजसेवकांकडे बघण्याची लोकांची दृष्टी विचलित होऊ लागली, लोकांची दृष्टी विचलित होऊ लागली. निवडणुकीपुरती समाजसेवा, निवडणुकीपुरती समाजसेवा अशी म्हण प्रचलित होऊ लागली, निवडणुकीपुरती समाजसेवा अशी म्हण प्रचलित होऊ लागली आणि सच्च्या समाजसेवकांकडे बघण्याची लोकांची दृष्टी विचलित होऊ लागली, सच्च्या समाजसेवकांकडे बघण्याची लोकांची दृष्टी विचलित होऊ लागली. वातडिकेचं दुसरं कडवं. समाजसेवकांच्या उमेदवारीने मतदार राजा खुश व्हायला हवा, समाजसेवकांच्या उमेदवारीने मतदार राजा खुश व्हायला हवा, कुणीतरी करून ठेवलेला समाजाचा दृष्टिदोष दूर व्हायला हवा, कुणीतरी करून ठेवलेला समाजाचा दृष्टिदोष जायला हवा, कुणीतरी करून ठेवलेला समाजाचा दृष्टिदोष जायला हवा. समाजसेवकांच्या उमेदवारीने, समाजसेवकांच्या उमेदवारीने मतदार राजा खुश व्हायला हवा, समाजसेवकांच्या उमेदवारीने मतदार राजा खुश व्हायला हवा, कुणीतरी करून ठेवलेला समाजाचा दृष्टिदोष जायला हवा, कुणीतरी करून ठेवलेला समाजाचा दृष्टिदोष. आजची वातडिका आहे कठाळे. सदरील वातडिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वातडिका सदरामध्ये 22 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. सुरुवातीलाच कठीण शब्दाचा सोपा अर्थ. कठाळे म्हणजे देवाच्या नावाने सोडलेले आणि लोकांनी पोसलेले बैल. त्याला कुठे कुठे वळू म्हणतात, आमच्याकडे त्याला कठाळ्या म्हणतात. तेव्हा वातडिकेचं नाव कठाळे. ज्यांच्या भानगडीवर भानगडी, घोटाळ्यावर घोटाळे असतात, ज्यांच्या भानगडीवर भानगडी आणि घोटाळ्यावर घोटाळे असतात, नेमके तेच सगळे लोक आपण पोसलेले कठाळे असतात, नेमके तेच लोक आपण पोसलेले कठाळे असतात. ज्यांच्या भानगडीवर भानगडी, ज्यांच्या भानगडीवर भानगडी आणि घोटाळ्यावर घोटाळे असतात, ज्यांच्या भानगडीवर भानगडी आणि घोटाळ्यावर घोटाळे असतात, नेमके तेच सगळे लोक आपण पोसलेले कठाळे असतात, नेमके तेच सगळे लोक आपण पोसलेले कठाळे असतात, आपण पोसलेले कठाळे असतात. वातडिकेचं नाव कठाळे. वातडिकेचं शेवटचं आणि दुसरं कडवं. आपण पोसलेल्या कठाळ्यांना,
आपण पोचलेल्या कठाळ्यांना माझावरती माझ चढत जातो. आपण पोचलेल्या कठाळ्यांना माझावरती माझ चढत जातो. गोर गरीब गायांचा बळी मग माजलेल्या कठाळ्यांपुढे पडत जातो. गोर गरीब गायांचा बळी मग माजलेल्या कठाळ्यांपुढे पडत जातो. माजलेल्या कठाळ्यांपुढे पडत जातो. आपण पोचलेल्या कठाळ्यांचा माझावरती माज वाढत जातो. आपण पोचलेल्या कठाळ्यांचा माझावरती माज वाढत जातो आणि गोर गरीब गायांचा बळी मग माजोर कठाळ्यांपुढे पडत जातो. माजोर कठाळ्यांपुढे पडत जातो. पुन्हा एकदा वात्रटिकेचं नाव कठाळे रॅपिड फायर. ज्यांच्या भानगडीवर भानगडी आणि घोटाळ्यावर घोटाळे असतात. ज्यांच्या भानगडीवर भानगडी आणि घोटाळ्यावर घोटाळे असतात, नेमके तेच सगळे लोक आपण पोचलेले कठाळे असतात. नेमके तेच सगळे लोक आपण पोचलेले कठाळे असतात. आपण पोचलेल्या कठाळ्यांचा माझावरती माज वाढत जातो. आपण पोचलेल्या कठाळ्यांचा माझावरती माज वाढत जातो आणि गोर गरीब गायांचा बळी मग माजोर कठाळ्यांपुढे पडत जातो. गोर गरीब गायांचा बळी मग माजोर कठाळ्यांपुढे पडत जातो. माजोर कठाळ्यांपुढे पडत जातो. आजची वात्रटिका आहे कवींचे टोळीयुद्ध. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 24 डिसेंबर 2017 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. आज अनेक टोळ्या समाजामध्ये फोफावलेल्या आपण पाहतो. चोरांच्या टोळ्या असतील, अंडरवर्ल्डच्या टोळ्या असतील, राजकीय पक्षांच्या टोळ्या असतील, अनेक प्रकारच्या टोळ्या आणि त्यांची इकी आपण पाहतो. अशाच प्रकारची टोळी साहित्यामध्ये म्हणजेच कवितेमध्ये आपल्याला दिसते. आज जर उघड्या डोळ्यांनी पाहिलं तर अशा कवींच्या टोळ्या महाराष्ट्रामध्ये फिरताना दिसतात. त्यावरती केलेलं भाष्य म्हणजे आजची वात्रटिका कवींचे टोळी युद्ध. कुणाला वाटेल फेकाफेकी, कुणाला वाटेल फेकाफेकी, कुणाला वाटेल ढगात गोळ्या आहेत. कुणाला वाटेल फेकाफेकी, कुणाला वाटेल या ढगात गोळ्या आहेत. गटातटात अडकलेल्या कवींच्याही टोळ्या आहेत. कुणाला वाटेल फेकाफेकी, कुणाला वाटेल या ढगात गोळ्या आहेत. कुणाला वाटेल फेकाफेकी, कुणाला वाटेल या ढगात गोळ्या आहेत. गटातटात अडकलेल्या कवी लोकांच्याही टोळ्या आहेत. गटातटात अडकलेल्या कवी लोकांच्याही टोळ्या आहेत. पुन्हा एकदा, कुणाला वाटेल ही फेकाफेकी आहे, कुणाला वाटेल ही फेकाफेकी आहे. कुणाला वाटेल ह्या ढगात गोळ्या आहेत. कुणाला वाटेल ही फेकाफेकी आहे, कुणाला वाटेल ह्या ढगात गोळ्या आहेत. गटातटात अडकलेल्या कवी लोकांच्याही टोळ्या आहेत. गटातटात अडकलेल्या कवी लोकांच्याही टोळ्या आहेत. मग या कवी लोकांच्या टोळ्यांचं काम काय? तेव्हा हे वात्रटिकेच्या दुसऱ्या कडव्यात. वात्रटिकेचं नाव कवींचे टोळी युद्ध. याला खेचा त्याला ठेचा, याला खेचा त्याला ठेचा, टोळ्या टोळ्यात युद्ध आहे. आम्ही तुम्हाला बोलावतो, तुम्ही आम्हाला बोलवा. आम्ही तुम्हाला कार्यक्रम मिळवून देतो, तुम्ही आम्हाला कार्यक्रम मिळवून द्या. असा साट्या लोट्याचा कार्यक्रम या कवींचा चाललेला असतो. तेव्हा त्यावरचं हे विधान, त्यावरचं हे भाष्य. याला खेचा त्याला ठोचा, याला खेचा त्याला ठेचा, याला खेचा त्याला ठेचा, टोळ्या टोळ्यात टोळी युद्ध आहे. याला खेचा त्याला ठेचा, टोळ्या टोळ्यात टोळी युद्ध आहे. आणि कवींचे अंडरवर्ल्ड बघून बिचारी कविता ही हतबुद्ध आहे. बिचारी कविता ही हतबुद्ध आहे. या ठिकाणी अंडरवर्ल्ड या शब्दाचा अर्थ अंतरंग असा घेण्यात यावा. तेव्हा पुन्हा एकदा रॅपिड फायर कवींचे टोळी युद्ध. कुणाला वाटेल ही फेकाफेकी आहे, कुणाला वाटेल या ढगात गोळ्या आहेत. कुणाला वाटेल ही फेकाफेकी आहे, कुणाला वाटेल या ढगात गोळ्या आहेत. गटातटात अडकलेल्या कवी लोकांच्याही टोळ्या आहेत. गटातटात अडकलेल्या कवी लोकांच्याही टोळ्या आहेत. याला खेचा त्याला ठेचा,
याला खेचा त्याला ठेचा, टोळ्या टोळ्यात टोळी युद्ध आहे. याला खेचा त्याला ठेचा, टोळ्या टोळ्यात टोळी युद्ध आहे. आणि कवींचे हे अंडरवर्ल्ड बघून बिचारी कविता सुद्धा हतबुद्ध आहे. कवींचे हे अंडरवर्ल्ड बघून बिचारी कविता सुद्धा हतबुद्ध आहे. बिचारी कविता सुद्धा हतबुद्ध आहे. आजची वात्रटिका आहे काव्यगत न्याय. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 25 डिसेंबर 2017 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. साहित्यामध्ये विशेषतः कवितांचं प्राबल्य वाढतं आहे. सगळेजण व्यक्त होऊ लागलेले आहेत. पण हे व्यक्त होणं कधीतरी विनोदी होऊन जातं, आपल्या टिंगल टवाळीचा विषय होऊन जातं. यासाठी कवींनी काही व्रत जपलं पाहिजे. यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजची ही वात्रटिका आहे काव्यगत न्याय. भूछत्र उगवावेत तसे, भूछत्र उगवावेत तसे कवी लोकांची उगवण आहे. भूछत्र उगवावेत तशी कवी लोकांची उगवण आहे. कविता एवढ्या पातळ उथळ की, कविता एवढ्या पातळ उथळ की जणू कवितांची हागवण आहे. जणू कवितांची हागवण आहे. भूछत्र उगवावेत तशी कवी लोकांची उगवण आहे. भूछत्र उगवावेत तशी कवी लोकांची उगवण आहे. कविता एवढ्या उथळ आणि पातळ की जणू कवितांची हागवण आहे. कविता एवढ्या उथळ आणि पातळ की जणू कवितांची हागवण आहे. जणू कवितांची हागवण आहे. वात्रटिकेचं दुसरं कडू. लोकांच्या सहनशक्तीचा विचार कवी लोकांनी केला पाहिजे. निदान लोकांच्या सहनशीलतेचा तरी विचार कवी लोकांनी केला पाहिजे. नसता कविता लिहिणे हाच दखलपात्र गुन्हा केला पाहिजे. नसता कविता लिहिणे हाच दखलपात्र गुन्हा केला पाहिजे. लोकांच्या सहनशीलतेचा तरी कवी लोकांनी विचार केला पाहिजे. लोकांच्या सहनशीलतेचा तरी कवी लोकांनी विचार केला पाहिजे. नसता कविता लिहिणे हाच दखलपात्र गुन्हा केला पाहिजे. नसता कविता लिहिणे हाच दखलपात्र गुन्हा केला पाहिजे. पुन्हा एकदा रॅपिड फायर. काव्यगत न्याय. भूछत्र उगवावेत तशी कवी लोकांची उगवण आहे. आणि कविता एवढ्या उथळ आणि पातळ की जणू कवितांची हागवण आहे. जणू कवितांची हागवण आहे. लोकांच्या सहनशीलतेचा तरी कवी लोकांनी विचार केला पाहिजे. लोकांच्या सहनशीलतेचा तरी कवी लोकांनी विचार केला पाहिजे. नसता कविता लिहिणे हाच दखलपात्र गुन्हा केला पाहिजे. नसता कविता लिहिणे हाच दखलपात्र गुन्हा केला पाहिजे. दखलपात्र गुन्हा केला पाहिजे. आजची वात्रटिका आहे कोरोनाची रडकथा. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 24 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. कोरोनाच्या आवृत्त्यावर आवृत्त्या निघाल्या. आता ओमायक्रॉन आपल्या वाटेनं आपल्याकडे येत आहे. काही लोक नियम पाळत आहेत, काही लोक नियम पाळत नाहीत. नियम न पाळणाऱ्यांचा फटका नियम पाळणाऱ्याला सुद्धा बसतो आहे. आणि यावरती आमच्या मूलभूत हक्कावरती गदा येऊ राहिलेली आहे. अशा प्रकारची एक याचिका न्यायालयामध्ये दाखलही झालेली आहे. यावरच भाष्य करणारी आजची वात्रटिका कोरोनाची रडकथा. कोरोना नियमांची दहशत कारण कोरोना दादा आहे. कोरोनाच्या नियमांची दहशत कारण कोरोना दादा आहे. आपल्या मूलभूत हक्कांवरतीही त्याची उठता बसता गदा आहे. आपल्या मूलभूत हक्कांवरतीही त्याची उठता बसता गदा आहे. कोरोनाच्या नियमाची दहशत कारण कोरोना तर दादा आहे. कोरोनाच्या नियमाची दहशत कारण कोरोना तर दादा आहे. आपल्या मूलभूत हक्कांवरतीही त्याची उठता बसता गदा आहे. आपल्या मूलभूत हक्कावरतीही कोरोनाची गदा आहे. कोरोनाची उठता बसता गदा आहे. दुसऱ्याकडून नाक तोंड दाबलेले, नाक तोंड दाबलेले भडकलेला माथा आहे. नाक तोंड दाबलेले भडकलेला माथा आहे. शिस्त पाळतो पण नियम आवरा अशी कोरोनाची रडकथा आहे. शिस्त पाळतो पण नियम आवरा अशी कोरोनाची रडकथा आहे. पुन्हा एकदा शेवटचं कडू. नाक तोंड दाबलेले. कोरोनानं नाक तोंड वस्तुतः अक्षरशः दाबलेला आहे. वाच्यार्थानं दाबलेला आहे आणि प्रत्यक्ष अर्थानं सुद्धा दाबलेला आहे. तेव्हा नाक तोंड दाबलेले
भडकलेला माथा आहे. नाक तोंड दाबलेले भडकलेला माथा आहे, शिस्त पाळतो पण नियम आवरा. नाक तोंड दाबलेले भडकलेला माथा आहे, शिस्त पाळतो पण नियम आवरा. अशी कोरोनाची रड कथा आहे. शिस्त पाळतो पण नियम आवरा. अशी कोरोनाची रड कथा आहे. अशी कोरोनाची रड कथा. आजची वात्रटिका आहे खतरा धोका. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या सदरामध्ये 14 एप्रिल 2015 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर त्यांच्या चळवळीला जो खतरा धोका आहे, त्या खतरा धोक्यावरती भाष्य करणारी, तो खतरा धोका समजून सांगणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजची वात्रटिका आहे खतरा धोका. सच्च्या अनुयायीपणाचा आणतात आवते. सच्च्या अनुयायीपणाचा आणतात आवते. आपल्या सोयी सुईने घेतात भीमाचे नावते. आपल्या सोयी सुईनं घेतात भीमाचे नावते. चळवळीमध्ये जे जे काही संधी साधू आहेत त्यांच्यावरचे भाष्य पुन्हा एकदा. सच्च्या अनुयायीपणाचा आणतात आवते. सच्च्या अनुयायीपणाचा आणतात आवते. आपल्या सोयी सुईनं घेतात भीमाचे नावते. आपल्या सोयी सुईनं घेतात भीमाचे नावते. वात्रटिकेचं दुसरं कडू. दळून झाले दळण जे. दळून झाले दळण जे तेच दळण दळतात ते. दळून झाले दळण जे तेच दळण दळतात ते. ऐक्याची हाक घालता ऐकायचेच टाळतात ते. ऐक्याची हाक घालता ऐकायचेच टाळतात ते. पुन्हा एकदा. दळून झाले दळण जे. दळून झाले दळण जे तेच दळण दळतात ते. दळून झाले दळण जे तेच दळण दळतात ते. ऐक्याची हाक घालता ऐकायचेही टाळतात ते. ऐक्याची हाक घालता ऐकायचेही टाळतात ते. वात्रटिकेचं नाव खतरा धोका. पुढचं आणि तिसरं कडवं. शब्दावरती लक्ष द्यावं ही विनंती. प्रज्ञा सूर्याच्या भीम पराक्रमाला पुन्हा पुन्हा लावतात डागते. प्रज्ञा सूर्याच्या भीम पराक्रमाला पुन्हा पुन्हा लावतात डागते. आणि तळपायाची मस्तकाला पुन्हा पुन्हा भिडवतात आगते. तळपायाची मस्तकाला पुन्हा पुन्हा भिडवतात आगते. प्रज्ञा सूर्याच्या भीम पराक्रमाला पुन्हा पुन्हा लावतात डागते. प्रज्ञा सूर्याच्या भीम पराक्रमाला पुन्हा पुन्हा लावतात डागते. आणि तळपायाची मस्तकाला पुन्हा पुन्हा भिडवतात आगते. तळपायाची मस्तकाला पुन्हा पुन्हा भिडवतात आगते. वात्रटिकेचं पुढचं आणि चौथं कडवं. शिकून सवरून संघटित झाले. शिकून सवरून संघटित झाले. संघर्षासाठी आज आतुरते. कुणाशी संघर्ष करायचा बघूयात. शिकून सवरून संघटित झाले. संघर्षासाठी आज आतुरते. शिकून सवरून संघटित झाले. संघर्षासाठी आज आतुरते. भीमरायापेक्षाही स्वतःला समजतात आज चतुरते. भीमरायापेक्षाही स्वतःला आज समजतात चतुरते. शिकून सवरून संघटित झाले. संघर्षासाठी झाले आज आतुरते. शिकून सवरून संघटित झाले. संघर्षासाठी आज आतुरते. आणि भीमरायापेक्षाही स्वतःला समजतात आज चतुरते. भीमरायापेक्षाही स्वतःला समजतात आज चतुरते. वात्रटिकेचं पुढचं कडवं. वात्रटिकेचं नाव खतरा धोका. समजून सांगणार वात्रटिकेचं शेवटचं कडवं. पुरी झाली नाटके सारी. पुरी झाली सारी नाटके. पुरी झाली सारी नाटके. सारा तमाशा आवरा आता. पुरी झाली सारी नाटके. सारा तमाशा आवरा आता. पाय खेचणारे टपलेले. पाय खेचणारे टपलेले. स्वतःचे स्वतःला सावरा आता. पाय खेचणारे टपलेले. स्वतःचे स्वतःला सावरा आता. स्वतःचे स्वतःला सावरा आता. पुरी झाली सारी नाटके. सारा तमाशा आवरा आता. पुरी झाली सारी नाटके. सारा तमाशा आवरा आता. पाय खेचणारे टपलेले. पाय खेचणारे टपलेले. स्वतःचे स्वतःला सावरा आता. पाय खेचणारे टपलेले. स्वतःचे स्वतःला सावरा आता. स्वतःचे स्वतःला सावरा आता. प्रेम कर भिल्लासारखं बाणामध्ये खोचलेलं.
प्रेम कर भिल्लासारखं बाणामध्ये खोचलेलं, धरतीमध्ये उगून सुद्धा आभाळापर्यंत पोचलेलं, धरतीमध्ये उगून सुद्धा आभाळापर्यंत पोहोचलेलं या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या ओळींना समर्पित करून मी सादर करतोय माझी आजची वात्रटिका. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे खरा प्रेमयोग. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 14 फेब्रुवारी 2019 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे खरा प्रेमयोग. प्रेम गल्लीवर करावं, प्रेम दिल्लीवर करावं. प्रेम गल्लीवर करावं, प्रेम दिल्लीवर करावं. साध्या सुध्यावर करण्यापेक्षा प्रेम एखाद्या वल्लीवर करावं. प्रेम साध्या सुध्यावर करण्यापेक्षा प्रेम एखाद्या वल्लीवर करावं. प्रेम गल्लीवर करावं, प्रेम दिल्लीवर करावं. प्रेम गल्लीवर करावं, प्रेम दिल्लीवर करावं. प्रेम एखाद्या साध्या सुध्यावर करण्यापेक्षा प्रेम एखाद्या वल्लीवर करावं. प्रेम एखाद्या वल्लीवर करावं. खुर्चीवर प्रेम करा, आरची परशावर प्रेम करा. खुर्चीवर प्रेम करा, परशा आरचीवर प्रेम करा. आणि एखाद्या काकूबाईपेक्षा लवंग्या मिरचीवर प्रेम करा. एखाद्या काकूबाईपेक्षा लवंग्या मिरचीवर प्रेम करा. प्रेम प्रेम खुर्चीवर करा. खुर्चीवर प्रेम करावं, परशा आरचीवर प्रेम करावं. खुर्चीवर प्रेम करावं, परशा आरचीवर प्रेम करावं. एखाद्या काकूबाईपेक्षा एखाद्या लवंगी मिरचीवर करावं. प्रेम एखाद्या लवंगी मिरचीवर करावं. प्रेम एखाद्या लवंगी मिरचीवर करावं. प्रेम आघाडीवर करावं, प्रेम युतीवर करावं. प्रेम आघाडीवर करावं, प्रेम युतीवर करावं. प्रेम देहावर करण्यापेक्षा प्रेम खऱ्या प्रीतीवर करावं. प्रेम देहावर करण्यापेक्षा प्रेम खऱ्या प्रीतीवर करावं. प्रेम आघाडीवर करावं, प्रेम युतीवर करावं. प्रेम आघाडीवर करावं, प्रेम युतीवर करावं. प्रेम देहावर करण्यापेक्षा प्रेम खऱ्या प्रीतीवर करावं. प्रेम देहावर करण्यापेक्षा प्रेम खऱ्या प्रीतीवर करावं. पुढचं कडवं. प्रेम फेकशाहीवर करावं, प्रेम ठोकशाहीवर करावं. प्रेम फेकशाहीवर करावं, प्रेम ठोकशाहीवर करावं. प्रेम हुकुमशाहीवर करण्यापेक्षा प्रेम लोकशाहीवर करावं. प्रेम हुकुमशाहीवर करण्यापेक्षा प्रेम लोकशाहीवर करावं. प्रेम लोकशाहीवर करावं. पुन्हा एकदा हेच कडू. प्रेम फेकशाहीवर करावं. प्रेम फेकशाहीवर करावं, प्रेम ठोकशाहीवर करावं. प्रेम फेकशाहीवर करावं, प्रेम ठोकशाहीवर करावं. प्रेम हुकुमशाहीवर करण्यापेक्षा प्रेम लोकशाहीवर करावं. प्रेम हुकुमशाहीवर करण्यापेक्षा प्रेम लोकशाहीवर करावं. प्रेम लोकशाहीवर करावं. प्रेम पक्षावर करावं, प्रेम अपक्षावर करावं. प्रेम पक्षावर करावं, प्रेम अपक्षावर करावं. बंडोबा गुंडोबापेक्षा जास्त प्रेम निपक्षावर करावं. बंडोबा गुंडोबापेक्षा जास्त प्रेम निपक्षांवर करावं. निपक्ष म्हणजे ज्याला कोणताही पक्ष नव्हता, नाही आणि नसेल. तेव्हा पुन्हा एकदा आत्ताचं कडवं रिपीट. प्रेम पक्षावर करावं, प्रेम पक्षावर करावं. प्रेम अपक्षावर करावं. प्रेम पक्षावर करावं, प्रेम अपक्षावर करावं. गुंडोबा बंडोबावर करण्यापेक्षा प्रेम निपक्षावर करावं. गुंडोबा बंडोबावर करण्यापेक्षा प्रेम निपक्षावर करावं. प्रेम निपक्षावर करावं. प्रेम दुभंगावर करावं. प्रेम दुभंगावर करावं. प्रेम तुकोबाच्या अभंगावर करावं. प्रेम तुकोबाच्या अभंगावर करावं. प्रेम दुभंगावर करावं. प्रेम दुभंगावर करावं. प्रेम तुकोबाच्या अभंगावर करावं. एका रंगावर करण्यापेक्षा इंद्रधनुष्यातल्या प्रत्येक रंगावर करावं. प्रेम इंद्रधनुष्यातल्या प्रत्येक रंगावर करावं. प्रेम दुभंगावर करावं. प्रेम तुकोबाच्या अभंगावर करावं. प्रेम दुभंगावर करावं. प्रेम तुकोबाच्या अभंगावर करावं. प्रेम एका रंगावर करण्यापेक्षा प्रेम इंद्रधनुष्यातल्या प्रत्येक रंगावर करावं. प्रेम इंद्रधनुष्यातल्या प्रत्येक रंगावर करावं. प्रत्येक रंगावर करावं.
प्रेम शिवबावर करावं, प्रेम संभावर करावं. छत्रपती संभाजीराजाने शिवाजीराजांची आठवण. प्रेम शिवबावर करावं, प्रेम संभावर करावं. प्रेम शिवबावर करावं, प्रेम संभावर करावं. प्रेम उपटसुंभावर करण्यापेक्षा ते लोकशाहीच्या 4 स्तंभावर करावं. प्रेम उपटसुंभावर करण्यापेक्षा प्रेम लोकशाहीच्या 4 स्तंभावर करावं. प्रेम लोकशाहीच्या 4 स्तंभावर करावं. प्रेम शिवबावर करावं, प्रेम संभावर करावं. प्रेम शिवबावर करावं, प्रेम संभावर करावं. प्रेम उपटसुंभांवर करण्यापेक्षा लोकशाहीच्या 4 स्तंभावर करावं. उपटसुंभावर करण्यापेक्षा प्रेम लोकशाहीच्या 4 स्तंभावर करावं. प्रेम लोकशाहीच्या 4 स्तंभावर करावं. वात्रटिकेचं नाव खरा प्रेमयोग. पुढचं कडवं. खऱ्या अस्मितेवर प्रेम करा. खऱ्या अस्मितेवर प्रेम करा. आपल्या स्वतत्वावर प्रेम करा. खऱ्या अस्मितेवर प्रेम करा. आपल्या स्वतत्वावर प्रेम करा. विश्व कुटुंब कमचा नारा देत प्रेम राष्ट्रीयत्वावर करा. विश्व कुटुंब कमचा नारा देत प्रेम राष्ट्रीयत्वावर करा. प्रेम राष्ट्रीयत्वावर करा. दगड धोंड्यावर नको. दगड धोंड्यावर नको, सेवा भावावर प्रेम करा. दगड धोंड्यावर नको, सेवा भावावर प्रेम करा. आणि त्यापेक्षा जास्त प्रेम माणसातल्या देवावर करा. त्यापेक्षा जास्त प्रेम माणसातल्या देवावर करा. दगड धोंड्यावर नको, सेवा भावावर प्रेम करा. दगड धोंड्यावर नको, सेवा भावावर प्रेम करा. आणि त्याही पेक्षा जास्त प्रेम माणसातल्या देवत्वावर करा. त्याही पेक्षा जास्त प्रेम माणसातल्या देवत्वावर करा. माणसातल्या देवत्वावर करा. प्रेम राष्ट्रीय भावनेवर करा. प्रेम राष्ट्रीय भावनेवर करा. प्रेम राष्ट्र शक्तीवर करा. प्रेम राष्ट्रीय भावनेवर करा. प्रेम राष्ट्रीय शक्तीवर करा. देशद्रोहाचा निषेध करीत प्रेम राष्ट्र भक्तीवर करा. देशद्रोहाचा निषेध करीत प्रेम राष्ट्र भक्तीवर करा. प्रेम राष्ट्रीय भावनेवर करा. प्रेम राष्ट्रीय भावनेवर करा. प्रेम राष्ट्र शक्तीवर करा. प्रेम राष्ट्र भावनेवरती करा. प्रेम राष्ट्र शक्तीवरती करा. देशद्रोह्यांचा निषेध करीत प्रेम राष्ट्र शक्तीवरती करा. प्रेम राष्ट्र भक्तीवरती करा. प्रेम राष्ट्र भक्तीवरती करा. प्रेम राष्ट्रध्वजावर करा. प्रेम राष्ट्रध्वजावर करा. प्रेम राष्ट्रगीतावर करा. प्रेम राष्ट्रध्वजावर करा. प्रेम राष्ट्रगीतावर करा. स्वहितावरून अधिक प्रेम राष्ट्रहितावर करा. स्वहिताहून अधिक प्रेम राष्ट्रहितावर करा. प्रेम राष्ट्रध्वजावर करा. प्रेम राष्ट्रगीतावर करा. प्रेम राष्ट्रध्वजावर करा. प्रेम राष्ट्रहितावर करा. स्वहिताहून अधिक प्रेम राष्ट्रहितावर करा. प्रेम राष्ट्रध्वजावर करा. प्रेम राष्ट्रगीतावर करा. प्रेम राष्ट्रध्वजावर करा. प्रेम राष्ट्रगीतावर करा. स्वहिताहून अधिक प्रेम राष्ट्रहितावर करा. स्वहिताहून अधिक प्रेम राष्ट्रहितावर करा. राष्ट्रहितावर करा. आणि शेवटचं आणि महत्वाचं कडवं. वात्रटिकेचं नाव खरा प्रेमयोग. प्रेम कलेवर करा. प्रेम ज्ञानावर करा. प्रेम कलेवर करा. प्रेम ज्ञानावर करा. आणि सर्वाहून अधिक प्रेम आपल्या संविधानावर करा. सर्वाहून अधिक प्रेम आपल्या संविधानावर करा. पुन्हा एकदा. प्रेम राष्ट्रध्वजावर करा. प्रेम राष्ट्रगीतावर करा. प्रेम राष्ट्रध्वजावर करा. प्रेम राष्ट्रगीतावर करा. सर्वाहून अधिक प्रेम राष्ट्रहितावर करा. सर्वाहून अधिक प्रेम राष्ट्रहितावर करा. प्रेम कलेवर करा. प्रेम ज्ञानावर करा. प्रेम कलेवर करा. प्रेम ज्ञानावर करा. आणि सर्वात जास्त प्रेम आपल्या संविधानावर करा. सर्वाहून जास्त प्रेम आपल्या संविधानावर करा. सर्वाहून जास्त प्रेम आपल्या संविधानावर करा. आपल्या संविधानावर करा. आजची वात्रटिका आहे गद्दार संभ्रम. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 19 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. आज राजकारणामध्ये जर नीट बघितलं तर गद्दारच गद्दारांना गद्दार म्हणत आहेत. कुणी कुणाला गद्दार म्हणावं हे त्यांनी सिद्ध करून द्यावं, म्हणजे आपल्याला ते बोलायला आणि ऐकायला सोपं जाईल. असाच आशावाद व्यक्त करणारी आणि गद्दारीच्या राजकारणावर भाष्य करणारी आजची वात्रटिका गद्दार संभ्रम.
गद्दारांच्या गद्दारावर आरोपांच्या तोफा आहेत. गद्दारांच्या गद्दारावर आरोपांच्या तोफा आहेत. गद्दार गद्दारांना म्हणू लागले त्यांच्या तोंडच्या वाफा आहेत. गद्दार गद्दारांना म्हणू लागले त्यांच्या तोंडच्या वाफा आहेत. गद्दारांच्या गद्दारावर आरोपांच्या तोफा आहेत. गद्दारांच्या गद्दारावर आरोपांच्या तोफा आहेत. गद्दार गद्दारांना म्हणू लागले त्यांच्या तर तोंडच्या वाफा आहेत. गद्दार गद्दारांना म्हणू लागले त्यांच्या तर तोंडच्या वाफा आहेत. वात्रटिकेचं नाव गद्दार संभ्रम. शेवटचं कणी दुसरं कडवं. जेवढे करायचे तेवढे गद्दारांनो वाकयुद्ध करा. जेवढे करायचे तेवढे गद्दारांनो वाकयुद्ध करा. गद्दार कुणाला म्हणायचे किमान एवढे तरी एकदा सिद्ध करा. गद्दार कुणाला म्हणायचे किमान एवढे तरी एकदा सिद्ध करा. किमान एवढे तरी एकदा सिद्ध करा. पुन्हा एकदा रॅपिड फायर. गद्दार संभ्रम. गद्दारांच्या गद्दारावर आरोपाच्या तोफा आहेत. गद्दारांच्या गद्दारावर आरोपांच्या तोफा आहेत. गद्दार गद्दारांना म्हणू लागले त्यांच्या तोंडच्या वाफा आहेत. त्यांच्या तोंडच्या वाफा आहेत. जेवढे करायचे तेवढे गद्दारांनो आरोप युद्ध करा. जेवढे करायचे तेवढे गद्दारांनो वाक युद्ध करा. पण गद्दार कुणाला म्हणायचे किमान एवढे तरी एकदा सिद्ध करा. पण गद्दार नेमके कुणाला म्हणायचे एवढे तरी एकदा सिद्ध करा. एवढे तरी एकदा सिद्ध करा. ची वात्रटिका आहे झुऱ्यांसाठी. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 26 डिसेंबर 2014 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. झुरे म्हणजे लाईन मारणारे तरुण. तेव्हा त्यांच्यासाठी त्या झुऱ्यांसाठी आजची वात्रटिका. वात्रटिकेचं नाव आहे झुऱ्यांसाठी. चौका चौकात टपरी टपरीवर झुऱ्यामागे झुरे आहेत. चौका चौकात टपरी टपरीवर झुऱ्यांमागे झुरे आहेत. लाल गोट्या लांडग्यांचे झाले ते पराक्रम पुरे आहेत. लाल गोट्या लांडग्यांचे झाले ते पराक्रम पुरे आहेत. चौका चौकात टपरी टपरीवर. चौका चौकात टपरी टपरीवर झुऱ्यांमागे झुरे आहेत. चौका चौकात टपरी टपरीवर झुऱ्यांमागे झुरे आहेत. लाल घोट्या लांडग्यांचे झाले ते पराक्रम पुरे आहेत. लाल घोट्या लांडग्यांचे झाले ते पराक्रम पुरे आहेत. वात्रटिकेचं दुसरं कडवं. त्यांना झुरायचंच आहे तर त्यांना संधी उपलब्ध आहे हे सांगणार दुसरं कडवं. झुरण्यासाठी आणि मरण्यासाठी. झुरण्यासाठी आणि मरण्यासाठी तुम्हाला देश बोलावतो आहे. झुरण्यासाठी आणि मरण्यासाठी तुम्हाला देश बोलावतो आहे. महत्वाची ओळ पुढे. झुरण्यासाठी आणि मरण्यासाठी तुम्हाला देश बोलावतो आहे. हरवलेला कृष्ण शोधताना द्रौपदीचा स्वर हेलावतो आहे. हरवलेला कृष्ण शोधताना द्रौपदीचा स्वर हेलावतो आहे. द्रौपदीचा स्वर हेलावतो आहे. पुन्हा एकदा. झुरण्यासाठी आणि मरण्यासाठी तुम्हाला देश बोलावतो आहे. झुरण्यासाठी आणि मरण्यासाठी तुम्हाला देश बोलावतो आहे. हरवलेला कृष्ण शोधताना. हरवलेला कृष्ण शोधताना द्रौपदीचा स्वर हेलावतो आहे. द्रौपदीचा स्वर हेलावतो आहे. आणि या झुऱ्यांना एक महत्वाचा संदेश. तुम्ही कशाला कुणावरती झुरता. तुमच्यावर कुणीतरी झुरलं पाहिजे असं काहीतरी करा हे सांगणार शेवटचं वात्रटिकेचं कडवं. वात्रटिकेचं नाव झुऱ्यांसाठी. कवेत घ्या दाही दिशा. कवेत घ्या दाही दिशा. कुणी तुमच्यावरही झुरले पाहिजे. कवेत घ्या दाही दिशा. कुणी तुमच्यावरही झुरले पाहिजे. मिळवून दाखवा असे काही जे आयुष्यभर पुरले पाहिजे. मिळवून दाखवा असे काही जे आयुष्यभर पुरले पाहिजे. कवेत घ्या दाही दिशा. कवेत घ्या दाही दिशा. कुणी तुमच्यावरही झुरले पाहिजे. कवेत घ्या दाही दिशा. कुणी तुमच्यावरही झुरले पाहिजे. मिळवून दाखवा असे काही जे आयुष्यभर पुरले पाहिजे. मिळवून दाखवा असे काही जे आयुष्यभर पुरले पाहिजे. जे आयुष्यभर पुरले पाहिजे. आजची वात्रटिका आहे थंडीचा कानोसा. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 29 डिसेंबर 2018 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे थंडीचा कानोसा. एकाएकी थंडी बदलते गिअर. डिसेंबर मध्ये एकाएकी थंडी बदलते गिअर. बाटली म्हणते ग्लासाला हॅपी न्यू इयर. बाटली म्हणते ग्लासाला
हॅपी न्यू इयर। एकाएकी थंडी बदलते गियर, एकाएकी थंडी बदलते गियर, बाटली म्हणते ग्लासाला हॅपी न्यू इयर, बाटली म्हणते ग्लासाला हॅपी न्यू इयर। पुढचं कडव, संधीचा फायदा घेत वाफाळतो कप, संधीचा फायदा घेत वाफाळतो कप, बशी पिळते कान जरा बस की गप, बशी पिळते कान जरा बस की गप। वात्रटिकेचं नाव थंडीचा कानोसा। दुसरं कडवं पुन्हा एकदा, संधीचा फायदा घेत वाफाळतो कप, संधीचा फायदा घेत वाफाळतो कप, बशी पिळते कान जरा बस की गप, बशी पिळते कान जरा बस की गप। आणि वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं, कुठे थंडी वाफाळते, कुठे थंडी फेसाळते। ज्याचा त्याचा अनुभव ज्यानं त्यानं सिद्ध करावा, ज्यानं त्यानं आपल्या नजरेनं पाहावा। तेव्हा वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं, कुठे थंडी वाफाळते, कुठे थंडी वाफाळते, कुठे थंडी फेसाळते, कुठे थंडी वाफाळते, कुठे थंडी फेसाळते, तिथेच थंडी विसावते, जिथे उभे तूप मिसाळते, तिथेच थंडी तिथेच थंडी विसावते, जिथे उभे तूप मिसाळते। पुन्हा एकदा, कुठे थंडी वाफाळते, कुठे थंडी वाफाळते, कुठे थंडी फेसाळते, कुठे थंडी वाफाळते, कुठे थंडी फेसाळते, थंडी तिथेच विसावते, जिथे उभे तूप मिसाळते, तिथेच थंडी विसावते, जिथे उभे तूप मिसाळते, जिथे उभे तूप मिसाळते। आजची वात्रटिका आहे थंडीचे वास्तव। सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 26 डिसेंबर 2015 रोजी प्रसिद्ध झालेली आहे। तेव्हा आजची वात्रटिका थंडीचे वास्तव। थंडी खाता येते, थंडी पिता येते, थंडी खाता येते, थंडी पिता येते, थंडी अंगावर घेऊन गरमही होता येते, थंडी अंगावर घेऊन गरमही होता येते। पुन्हा एकदा, थंडी खाता येते, थंडी पिता येते, थंडी खाता येते, थंडी पिता येते, थंडी अंगावर घेऊन गरमही होता येते, थंडी अंगावर घेऊन गरमही होता येते। वात्रटिकेचं नाव थंडीचे वास्तव। पुढचं आणि दुसरं कडवं, थंडी जिरवता येते, थंडी मुरवता येते, थंडी जिरवता येते, थंडी मुरवता येते, आतल्या धगीने थंडी हरवता येते, आतल्या धगीने थंडी हरवता येते, थंडी जिरवता येते, थंडी मुरवता येते, थंडी जिरवता येते, थंडी मुरवता येते, आतल्या धगीने थंडी हरवता येते, आतल्या धगीने थंडी हरवता येते। वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं, वात्रटिकेचं नाव थंडीचे वास्तव। थंडी बोचली तरी, थंडी बोचली तरी थंडीचे महत्व खूप आहे, थंडी बोचली तरी थंडीचे महत्व खूप आहे। शेवटी थंडी म्हणजे काय? थंडी बोचली तरी थंडीचे महत्व खूप आहे, शेवटी थंडी म्हणजे काय? ते उष्णतेचेच रूप आहे, शेवटी थंडी म्हणजे काय? ते उष्णतेचेच रूप आहे, ते उष्णतेचेच रूप आहे। पुन्हा एकदा रॅपिड फायर, थंडीचे वास्तव। थंडी खाता येते, थंडी पिता येते, थंडी खाता येते, थंडी पिता येते, थंडी अंगावर घेऊन गरम होता येते, थंडी अंगावर घेऊन गरम होता येते, थंडी जिरवता येते, थंडी मुरवता येते, थंडी जिरवता येते, थंडी मुरवता येते, आतल्या धगीने थंडी हरवता येते, आतल्या धगीने थंडी हरवता येते। थंडी बोचली तरी थंडीचे महत्व खूप आहे, थंडी बोचली तरी थंडीचे महत्व खूप आहे, शेवटी थंडी म्हणजे तरी काय? ते उष्णतेचेच रूप आहे, शेवटी थंडी म्हणजे काय? ते उष्णतेचेच रूप आहे, ते उष्णतेचेच रूप आहे। आजची वात्रटिका आहे 31st। सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 31 डिसेंबर 2016 रोजी प्रसिद्ध झालेली आहे। तेव्हा आजची वात्रटिका आहे 31st। गटारीनंतर दुसरा कोणता पर्याय बेस्ट असतो? गटारीनंतर दुसरा कोणता पर्याय बेस्ट असतो? पेताड्यांसाठी गटारी, तशी तर पेताड्यांसाठी जशी गटारी तसा 31st असतो, पेताड्यांसाठी जशी गटारी तसा 31st असतो। गटारी नंतर दुसरा सांगा कोणता पर्याय बेस्ट असतो?
गटारी नंतर सांगा दुसरा कोणता पर्याय बेस्ट असतो? पेताडांसाठी जशी गटारी तसाच त्यांच्यासाठी 31 असतो, तसाच त्यांच्यासाठी 31 असतो. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. पेताड जल्लोष करणारच तसे ते डोकेही लढवू शकतात. पेताड जल्लोष करणारच तसे ते डोकेही लढवू शकतात. पौरात्य आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा तेच संगम घडवू शकतात. पौरात्य आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा तेच संगम घडवू शकतात. पेताड तर जल्लोष करणारच पण ते तसे डोकेही लढवू शकतात. पेताड तर जल्लोष करणारच पण ते तितकेच डोकेही लढवू शकतात. पौरात्य आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा तेच संगम घडवू शकतात. पौरात्य आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा तेच संगम घडवू शकतात. वात्रटिकेचं नाव 31 शेवटचं कडवं. जे चित्र गटारीला दिसते तेच चित्र 31 ला दिसू. जे चित्र गटारीला दिसते तेच चित्र 31 ला दिसू लागते. जे चित्र गटारीला दिसते तेच चित्र 31 ला दिसू लागते. आमचे तुमचे त्यांचे आपले नववर्ष. आमचे तुमचे त्यांचे आपले अशी उगीच डोक्यात हवा घुसू लागते. अशी उगीच डोक्यात हवा घुसू लागते. शेवटचं कडवं पुन्हा एकदा. जे चित्र गटारीला असते, जे चित्र गटारीला असते तेच चित्र 31 ला दिसू लागते. जे चित्र गटारीला असते तेच चित्र 31 ला दिसू लागते. आमचे तुमचे त्यांचे आमचे, आमचे तुमचे त्यांचे आपले असे उगीच डोक्यात घुसू लागते. असे उगीच डोक्यात घुसू लागते. असे उगीच डोक्यात घुसू लागते. आजची वात्रटिका आहे दोष आणि रोष. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये दिनांक 24 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये जो वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका फुटीचा आणि त्याच्या रॅकेटचा उलगडा होत आहे, त्यांच्याकडे अनेक मोठमोठ्या रकमा सापडत आहेत. ह्या रकमा कुणी दिल्या? तुम्ही आणि मी, माझ्यासारख्या गरजवंतांनी. घेणाऱ्याने घेतल्या पण देणाऱ्याने का द्याव्यात हा माझ्यासारख्याच्या समोर प्रश्न उभा राहतो आणि वात्रटिका निर्माण होते. वात्रटिकेचं नाव दोष आणि रोष. पैसे घेणारे सापडले, देणारे अजूनही अज्ञात आहेत. पैसे घेणारे सापडले, देणारे अजूनही अज्ञात आहेत. पैसे देणारे आहेत म्हणूनच घेणारे पैसे घेत आहेत. पैसे देणारे आहेत म्हणूनच घेणारे पैसे घेत आहेत. पैसे घेणारे सापडले पण देणारे अजूनही अज्ञात आहेत. पैसे घेणारे सापडले पण देणारेही अजून अज्ञात आहेत. पैसे देणारे आहेत म्हणूनच घेणारे पैसे घेत आहेत. पैसे घेणारे आहेत म्हणूनच देणारे पैसे घेत आहेत. वात्रटिकेचं नाव दोष आणि रोष. दुसरं कडवं. घेणाऱ्यांपेक्षा देणाऱ्यावर आमचा जास्त दोष आहे. घेणाऱ्यांपेक्षा देणाऱ्यावर आमचा जास्त दोष आहे. गरजवंताला अक्कल नसते यावरही आमचा रोष आहे. गरजवंतांना अक्कल नसते यावरही आमचा रोष आहे. घेणाऱ्यांपेक्षा देणाऱ्यावर आमचा जास्त दोष आहे. घेणाऱ्यांपेक्षा देणाऱ्यावर आमचा जास्त दोष आहे. गरजवंताला अक्कल नसते यावरही आमचा रोष आहे. गरजवंतांना अक्कल नसते यावरही आमचा रोष आहे. ही वात्रटिका आहे नवा विचार. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका नवा विचार. ज्यांना ज्यांना जास्त भुंकता येते, ज्यांना ज्यांना जास्त भुंकता येते त्यांनाच म्हणे जिंकता येते निवडणुकीत. ज्यांना ज्यांना जास्त भुंकता येते त्यांनाच म्हणे जिंकता येते. त्यांनाच म्हणे जिंकता येते. त्यांचा तर रोलच मोठा, त्यांचा तर रोलच मोठा ज्यांना माशी होऊन शिंकता येते. त्यांचा तर रोलच मोठा ज्यांना माशी होऊन शिंकता येते. ज्यांना ज्यांना जास्त भुंकता येते त्यांना त्यांना जिंकता येते. ज्यांना ज्यांना जास्त भुंकता येते त्यांना त्यांना जास्त जिंकता येते. त्यांचा तर रोलच मोठा ज्यांना माशी होऊन शिंकता येते. त्यांचा तर रोलच मोठा ज्यांना माशी होऊन शिंकता येते. वात्रटिकेचं नाव नवा विचार. शेवटचं आणि दुसरं कडवं. हे सत्य नाकारणे म्हणजे, हे सत्य नाकारणे म्हणजे ही तर चक्क दडवणूक आहे.
हे सत्य नाकारणे म्हणजे ही तर चक्क दडवणूक आहे. निवडणूक म्हणजे काय, ती सध्या फक्त पाडवणूक आहे. निवडणूक म्हणजे काय, ती तर सध्या फक्त पाडवणूक आहे. पुन्हा एकदा दुसऱ्याकडे, हे सत्य नाकारणे म्हणजे, हे सत्य नाकारणे म्हणजे कोणतं? ज्यांना ज्यांना जास्त भुंकता येते त्यांना त्यांना जास्त जिंकता येते. ज्यांना ज्यांना जास्त जिंकता येते त्यांना त्यांना जास्त जिंकता येते. त्यांचा तर रोलच मोठा. ज्यांना माशी होऊन शिंकता येते त्यांचा तर रोलच मोठा. ज्यांना माशी होऊन शिंकता येते. हे सत्य नाकारणे म्हणजे, हे सत्य नाकारणे म्हणजे ही तर चक्क दडवणूक आहे. हे सत्य नाकारणे म्हणजे ही तर चक्क दडवणूक आहे. आणि निवडणूक म्हणजे काय, ती सुद्धा फक्त पाडवणूक आहे. निवडणूक म्हणजे काय, ती सुद्धा फक्त पाडवणूक आहे. ती सुद्धा फक्त पाडवणूक आहे. ची वात्रटिका आहे पाकिस्तानच्या खोड्या. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 26 डिसेंबर 2017 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. पाकिस्तानच्या खोड्या काही आपल्याला नवीन नाहीत. त्याच्या जन्मापासूनच तो आपल्या 5वीला पुजलेला आहे. आणि शेजाऱ्याला त्रास देणं जो हाच पाकिस्तानचा धर्म आहे, तेव्हा त्यावरती भाष्य करणारी आजची वात्रटिका, वात्रटिकेचं नाव पाकिस्तानच्या खोड्या. रोज नव्या काड्या आहेत, रोज नव्या काड्या आहेत, रोज नव्या खोड्या आहेत. रोज नव्या काड्या आहेत, रोज नव्या खोड्या आहेत. पाकिस्तान माणसाळतो आहे, ह्या तर चक्क पुढे आहेत. पाकिस्तान माणसाळतो आहे, ह्या तर चक्क पुढे आहेत. कधी कधी वाटतं पाकिस्तान आपल्याशी मित्र भावनेनं वागतो आहे, पण ते सत्य नसतं. त्याचा समाचार घेणारी ही वात्रटिका. तेव्हा रोज नव्या काड्या आहेत, रोज नव्या खोड्या आहेत. रोज नव्या काड्या आहेत, रोज नव्या खोड्या आहेत. पाकिस्तान माणसाळतो आहे, ह्या तर चक्क पुढे आहेत. पाकिस्तान माणसाळतो आहे, ह्या तर चक्क पुढे आहेत. पुढे म्हणजे आपोआ किंवा थापा. वात्रटिकेचं दुसरं कळ. पाकिस्तानची खुमखुमी तशी काही उगा नाही. पाकिस्तानची खुमखुमी तशी काही उगा नाही. आपल्याला ही देशभक्ती दाखवायला दुसरी चांगली जागा नाही. आपल्याला ही देशभक्ती दाखवायला दुसरी काही चांगली जागा नाही. पाकिस्तानची खुमखुमी तशी काही उगा नाही. उगा म्हणजे विनाकारण, उगीच. पाकिस्तानची खुमखुमी तशी काही उगा नाही. पाकिस्तानची खुमखुमी तशी काही उगा नाही. आपल्याला ही देशभक्ती दाखवायला दुसरी चांगली जागा नाही. आपल्याला ही देशभक्ती दाखवायला दुसरी चांगली जागा नाही. दुसरी चांगली जागा नाही. पुन्हा एकदा रॅपिड फायर. पाकिस्तानचा खोडकरपणा. रोज नव्या काड्या आहेत, रोज नव्या खोड्या आहेत. रोज नव्या काड्या आहेत, रोज नव्या खोड्या आहेत. पाकिस्तान माणसाळतो आहे, ह्या तर चक्क पुढे आहेत. पाकिस्तान माणसाळतो आहे, ह्या तर चक्क पुढे आहेत. पाकिस्तानची ही खुमखुमी तशी काही उगा नाही. पाकिस्तानची ही खुमखुमी तशी काही उगा नाही. आपल्याला ही देशभक्ती दाखवायला दुसरी चांगली जागा नाही. आपल्याला ही देशभक्ती दाखवायला दुसरी चांगली जागा नाही. आजची वात्रटिका आहे प्राण्यांचा संवाद. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 29 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये प्राण्यांचे वेगवेगळे संदर्भ देऊन बोलण्यात आलं. एकामेकावर टीका टिप्पणी करण्यात आली. अशा वेळी बिचाऱ्या गरीब प्राण्यांना, बिचाऱ्या मुक्या प्राण्यांना काय वाटत असेल, त्यांच्यामध्ये काहीतरी कुजबूज किंवा संवाद सुरू असला पाहिजे याचा कानोसा घेणारी आणि टीका टिप्पणीच्या घसरलेल्या पातळीवर भाष्य करणारी आजची वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे प्राण्यांचा संवाद. कुत्रे झाले, मांजर झाले. कुत्रे झाले, मांजर झाले, अजून कुणाचे नंबर असतील. कुत्रे झाले, मांजर झाले, अजून कुणाचे नंबर असतील. याची कल्पनाही नव्हती आपले एवढे मेंबर असतील. याची कल्पनाही नव्हती आपले एवढे मेंबर असतील. वात्रटिकेचं नाव प्राण्यांचा संवाद. कुत्रे झाले, मांजर झाले. कुत्रे झाले, मांजर झाले, अजून कुणाचे नंबर असतील. याची कल्पनाही नव्हती आपले एवढे कॉक
मेंबर असतील याची कल्पनाही नव्हती आपले एवढे कॉक मेंबर असतील. लोकशाहीच्या सभागृहात आपलाच गवगवा आहे. लोकशाहीच्या सभागृहात आपलाच गवगवा आहे. आपल्या प्राणी विश्वाचा लोकप्रतिनिधींना हेवा आहे. आपल्या प्राणी विश्वाचा लोकप्रतिनिधींना हेवा आहे. लोकशाहीच्या सभागृहात आपलाच गवगवा आहे. प्राण्यांचा संवाद. लोकशाहीच्या सभागृहात आपलाच गवगवा आहे आणि आपल्या प्राणी विश्वाचा लोकप्रतिनिधींना हेवा आहे. आपल्या प्राणी विश्वाचा लोकप्रतिनिधींना हेवा आहे. वात्रटिकेचं तिसरं आणि शेवटचं कडवं. लांडगा लबाडीने म्हणाला, बिल्ली मांजर चोंबडी आहे. लांडगा लबाडीने म्हणाला, बिल्ली मांजर चोंबडी आहे. 12 आण्याच्या मसाल्यासाठी 4 आण्याची कोंबडी आहे. 12 आण्याच्या मसाल्यासाठी 4 आण्याची कोंबडी आहे. वात्रटिकेचं नाव प्राण्यांचा संवाद. शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा. लांडगा लबाडीने म्हणाला, बिल्ली मांजर चोंबडी आहे. लांडगा लबाडीने म्हणाला, बिल्ली मांजर चोंबडी आहे. 12 आण्याच्या मसाल्यासाठी 4 आण्याची कोंबडी आहे. 12 आण्याच्या मसाल्यासाठी 4 आण्याची कोंबडी आहे. 4 आण्याची कोंबडी आहे. आजची वात्रटिका आहे प्रेमळ आशा. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 14 फेब्रुवारी 2018 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे प्रेमळ आशा. ज्यांना फक्त वसकता येते, ज्यांना फक्त वसकता येते, ज्यांना फक्त भुंकता येते, त्यांना सांगायला हवे प्रेमाने ही जग जिंकता येते. त्यांना सांगायलाही हवे प्रेमाने जग जिंकता येते. ज्यांना फक्त वसकता येते, ज्यांना फक्त भुंकता येते, ज्यांना फक्त वसकता येते, ज्यांना फक्त भुंकता येते, त्यांना सांगायला हवे प्रेमाने ही जग जिंकता येते. त्यांना सांगायला हवे प्रेमाने ही जग जिंकता येते. वात्रटिकेचं दुसरं कडवं. सगळ्या लौकिक मर्यादा, सगळ्या लौकिक मर्यादा प्रेमापुढे उण्या आहेत. सगळ्या लौकिक मर्यादा प्रेमापुढे उण्या आहेत आणि जगातल्या कुठल्याही प्रेम कहाण्या सांगा कुठे जुन्या आहेत. जगातल्या कुठल्याही प्रेम कहाण्या सांगा कुठं जुन्या. सगळ्या लौकिक मर्यादा, सगळ्या लौकिक मर्यादा प्रेमापुढे उण्या आहेत. सगळ्या लौकिक मर्यादा प्रेमापुढे उण्या आहेत आणि जगातील कुठल्याही प्रेम कहाण्या सांगा कुठे जुन्या आहेत. जगातील कुठल्याही प्रेम कहाण्या सांगा कुठे उण्या आहेत. वात्रटिकेचं नाव प्रेमळ आशा. शेवटचं आणि तिसरं कडवं. ज्यांना कळायचे त्यांना कळावे, ज्यांना कळायचे त्यांना कळावे अशी आमची प्रेमळ आशा आहे. ज्यांना कळायचे त्यांना कळावे अशी आमची प्रेमळ आशा आहे. कारण प्रेम म्हणजे तर जनावरांनाही कळणारी भाषा आहे. कारण प्रेम म्हणजे तर जनावरांनाही कळणारी भाषा आहे. ज्यांना कळायचे त्यांना कळावे अशी आमची प्रेमळ आशा आहे. ज्यांना कळायचे त्यांना कळावे अशी आमची प्रेमळ आशा आहे. कारण प्रेम म्हणजे, कारण प्रेम म्हणजे जनावरांनाही कळणारी भाषा आहे. कारण प्रेम म्हणजे जनावरांनाही कळणारी भाषा आहे. जनावरांनाही कळणारी भाषा आहे. वात्रटिकेचं नाव प्रेमळ आशा रॅपिड फायर. ज्यांना फक्त वसकता येते, ज्यांना फक्त भुंकता येते, ज्यांना फक्त वसकता येते, ज्यांना फक्त भुंकता येते, त्यांना कुणीतरी सांगायला हवे प्रेमाने ही जग जिंकता येते. त्यांना कुणीतरी सांगायला हवे प्रेमाने ही जग जिंकता येते. सगळ्या लौकिक मर्यादा प्रेमापुढे उण्या आहेत. सगळ्या लौकिक मर्यादा प्रेमापुढे उण्या आहेत. जगातील कुठल्याही प्रेम कहाण्या सांगा कुठं जुन्या आहेत. जगातील कुठल्याही प्रेम कहाण्या सांगा कुठं जुन्या आहेत. आणि शेवट, ज्यांना कळायचे त्यांना कळावे अशी आमची प्रेमळ आशा आहे. ज्यांना कळायचे त्यांना कळावे अशी आमची प्रेमळ आशा आहे. कारण प्रेम म्हणजे तर जनावरांनाही कळणारी भाषा आहे. कारण प्रेम म्हणजे तर जनावरांनाही कळणारी भाषा आहे. जनावरांनाही कळणारी भाषा आहे. आजची वात्रटिका आहे बॅनरबाजी. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 28 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. आपल्या छातीवर, आपल्या माथ्यावर, आपल्या खांद्यावर, आपल्या अंगावर आणि नको नको तिथं, आणि शिवाय मुख्य म्हणजे बॅनरवरती आपल्या नेत्याच्या फोटो छापणाऱ्या त्या तमाम कार्यकर्त्यांसाठी आजची वात्रटिका समर्पित.
तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे बॅनरबाजी. कार्यकर्त्यांच्या बोकांडी आपल्याच नेत्यांचे फोटो. कार्यकर्त्यांच्या बोकांडी आपल्याच नेत्याचे फोटो. आई बापांचे उपकार फिटायचे तेव्हा फिटो. आई बापांचे उपकार फिटायचे तेव्हा फिटो. कार्यकर्त्यांच्या बोकांडी आपल्या नेत्यांचेच फोटो. कार्यकर्त्यांच्या बोकांडी आपल्या नेत्यांचे फोटो. आई बापांचे उपकार फिटायचे तेव्हा फिटो. आई बापांचे उपकार फिटायचे तेव्हा फिटो. वात्रटिकेचं दुसरं कडवं. कार्यकर्त्यांसाठी नेते जरी गॉडफादर आहेत. कार्यकर्त्यांसाठी नेते जरी गॉडफादर आहेत आणि नेत्यांपेक्षाही आदरणीय फादर आणि मदर आहेत. नेत्यांपेक्षाही आदरणीय फादर अँड मदर आहेत. फादर अँड मदर आहेत. कार्यकर्त्यांसाठी नेते जरी गॉडफादर आहेत. कार्यकर्त्यांसाठी नेते जरी गॉडफादर आहेत. नेत्यापेक्षाही आदरणीय फादर अँड मदर आहेत. नेत्यापेक्षाही आदरणीय फादर अँड मदर आहेत. कार्यकर्त्यांच्या बोकांडी आपल्या नेत्यांचे फोटो. कार्यकर्त्यांच्या बोकांडी आपल्या नेत्यांचे फोटो. आई बापांचे उपकार फिटायचे तेव्हा फिटो. आई बापांचे उपकार फिटायचे तेव्हा फिटो. कार्यकर्त्यांसाठी नेते जरी गॉडफादर आहेत. कार्यकर्त्यांसाठी नेते जरी गॉडफादर आहेत आणि नेत्यांपेक्षाही आदरणीय आपले फादर आणि मदर आहेत. नेत्यांपेक्षाही आदरणीय आपले फादर आणि मदर आहेत. आपले फादर आणि मदर आहेत. ची वात्रटिका आहे भाडोत्री प्रबोधन. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये दिनांक 4 जानेवारी 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. प्रबोधनाच्या नावाखाली जो व्याख्यान त्यांचा धंदा चाललेला आहे त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे भाडोत्री प्रबोधन. भाषण ठोका टाळ्या मिळवा. भाषण ठोका टाळ्या मिळवा अंगावर जाकीट लागते. भाषण ठोका टाळ्या मिळवा अंगावर जाकीट लागते. प्रबोधनाच्या नावाखाली भले मोठे पाकिट लागते. प्रबोधनाच्या नावाखाली भले मोठे पाकिट लागते. मानधन. भाषण ठोका टाळ्या मिळवा. भाषण ठोका टाळ्या मिळवा अंगावरती जाकीट लागते. प्रबोधनाच्या नावाखाली भले मोठे पाकिट लागते. प्रबोधनाच्या नावाखाली भले मोठे पाकिट लागते. दुसरं कडवं. प्रबोधनाचा बाजार झाला. प्रबोधन हा आजार झाला. प्रबोधनाचा बाजार झाला. प्रबोधन हा आजार झाला. पुढे जातो की मागे जातो समाज सुद्धा बेजार झाला. पुढे जातो की मागे जातो समाज सुद्धा बेजार झाला. प्रबोधनाचा बाजार झाला. प्रबोधनाचा बाजार झाला. प्रबोधन हा आजार झाला. प्रबोधनाचा बाजार झाला. प्रबोधन हा आजार झाला. पुढे जातो की मागे जातो समाज सुद्धा बेजार झाला. पुढे जातो की मागे जातो समाज सुद्धा बेजार झाला. वात्रटिकेचं नाव भाडोत्री प्रबोधन. शेवटचं आणि तिसरं कडवं. जाकिटावर आणि पाकिटावर प्रबोधनाचा दर्जा आहे. जाकिटावर आणि पाकिटावर प्रबोधनाचा दर्जा आहे. त्यांचे झकात चालले ज्यांची भाडोत्री ऊर्जा आहे. त्यांचे झकात चालले ज्यांची भाडोत्री ऊर्जा आहे. जाकिटावर आणि पाकिटावर प्रबोधनाचा दर्जा आहे. जाकिटावर आणि पाकिटावर प्रबोधनाचा दर्जा आहे. त्यांचे झकात चालले ज्यांची भाडोत्री ऊर्जा आहे. त्यांचेच झकात चालले ज्यांची भाडोत्री ऊर्जा आहे. पुन्हा एकदा रॅपिड फायर. भाषण ठोका टाळ्या मिळवा. भाषण ठोका टाळ्या मिळवा अंगावरती जाकीट लागते. प्रबोधनाच्या नावाखाली भले मोठे पाकिट लागते. प्रबोधनाच्या नावाखाली भले मोठे पाकिट लागते. प्रबोधनाचा बाजार झाला. प्रबोधनाचा बाजार झाला. प्रबोधन हा आजार झाला. पुढे जातो की मागे समाज सुद्धा बेजार झाला. पुढे जातोय की मागे समाज सुद्धा बेजार झाला. आणि शेवट जाकिटावर आणि पाकिटावर. जाकिटावर आणि पाकिटावर प्रबोधनाचा दर्जा आहे. जाकिटावर आणि पाकिटावर प्रबोधनाचा दर्जा आहे. त्यांचे झकात चालले ज्यांची भाडोत्री ऊर्जा आहे. त्यांचेच झकात चालले ज्यांची भाडोत्री ऊर्जा आहे. ज्यांची भाडोत्री ऊर्जा आहे. आजची वात्रटिका आहे भारतरत्न आणि गैरसमज. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 25 डिसेंबर 2014 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. भारतरत्न पुरस्काराचं हसं होतं की काय या देण्यावरून जे राजकारण चाललं आहे त्यावरती भाष्य करणारी आजची वात्रटिका. तेव्हा
आजची वात्रटिका आहे भारतरत्न आणि गैरसमज. कधी इकडे कधी तिकडे भारतरत्नाचा झुला आहे, झोका. कधी इकडे कधी तिकडे भारतरत्नाचा झुला आहे. ज्यांचे सरकार त्यांचा भारतरत्न हाच जणू फॉर्म्युला आहे. ज्यांचे सरकार त्यांचा भारतरत्न हाच जणू फॉर्म्युला आहे. कधी इकडे कधी तिकडे भारतरत्नाचा झुला आहे. कधी इकडे कधी तिकडे भारतरत्नाचा झुला आहे. ज्यांचे सरकार त्यांचा भारतरत्न भारतरत्नाचा फॉर्म्युला आहे. हाच भारतरत्नाचा फॉर्म्युला आहे. वात्रटिकेचं नाव भारतरत्न आणि गैरसमज. पुढचं आणि शेवटचं कडवं. यापेक्षा कुठे वेगळी भारतरत्नांची माला आहे. यापेक्षा कुठे वेगळी भारतरत्नांची माला आहे. अरे कुणीतरी सिद्ध करा रे आमचा गैरसमज झाला आहे. अरे कुणीतरी सिद्ध करा रे आमचा गैरसमज झाला आहे. यापेक्षा वेगळी कशी? कधी इकडे कधी तिकडे भारतरत्नाचा झुला आहे. कधी इकडे कधी तिकडे भारतरत्नाचा झुला आहे. ज्यांचे सरकार त्यांचा भारतरत्न जणू हाच भारतरत्नाचा फॉर्म्युला आहे. जणू हाच भारतरत्नाचा फॉर्म्युला आहे. यापेक्षा वेगळी कुठे भारतरत्नांची माला आहे. यापेक्षा वेगळी कुठे भारतरत्नांची माला आहे. अरे कुणीतरी सिद्ध करा रे आमचा गैरसमज झाला आहे. अरे कुणीतरी सिद्ध करा रे जनतेचा गैरसमज झाला आहे. कुणीतरी सिद्ध करा रे जनतेचा गैरसमज झाला आहे. गैरसमज झाला आहे. आजची वात्रटिका आहे भूतदयेचा सल्ला. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 26 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. विधिमंडळ अधिवेशनामध्ये आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांची एंट्री होताच म्याव म्याव असा आवाज काढून त्यांची खिल्ली उडवली. या प्रकारावर सभागृहामध्ये गोंधळही माजला. त्याच्यावर वाद प्रतिवाद चर्चा झाली. हे प्रकरण तिथंच मिटलं असं वाटत असताना दुसऱ्या दिवशी नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर हँडलवरती कोंबडीला मांजराचं मुंडकं चिटकवलं आणि त्याला उत्तर म्हणून आमदार नितेश राणे यांनी सुद्धा भंगारामध्ये डुकराचं चित्र रेखाटलं आणि त्यावरती नको तसं भाष्य केलं. आधी प्राण्यांचे आवाज नंतर प्राण्यांचे चित्र. राजकारण्यांना टीका करण्यासाठी प्राणी मात्रही पुरत नाहीत. म्हणून या प्राणी मात्रावरती त्यांनी दया केली पाहिजे असा आशावाद व्यक्त करणारी, अशी प्रार्थना व्यक्त करणारी, त्यांना विनंती करणारी आजची वात्रटिका. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे भूत दया. कोंबडीला मांजराचे तर कुणाला डुकराचे मुस्काट आहे. मुस्काट म्हणजे तोंड या अर्थानं. कोंबडीला मांजराचे तर कुणाला डुकराचे मुस्काट आहे. कोंबडीला मांजराचे तर कुणाला डुकराचे मुस्काट आहे. एकमेकांच्या इज्जतीचे ट्विटर हँडलवर भुसकाट आहे. एकमेकांच्या इज्जतीचे ट्विटर हँडलवर भुसकाट आहे. ट्विटर हँडलवरती हे युद्ध रंगलं. त्यावरचे भाष्य. तेव्हा पुन्हा एकदा कोंबडीला मांजराचे तर कुणाला डुकराचे मुस्काट आहे. कोंबडीला मांजराचे तर कुणाला डुकराचे मुस्काट आहे. एकमेकांच्या इज्जतीचे ट्विटर हँडलवर भुसकाट आहे. एकमेकांच्या इज्जतीचे ट्विटर हँडलवर भुसकाट आहे. वात्रटिकेचं नाव भूतदया. शेवटचं कडवं. प्राण्यांच्या आवाजापासून प्राण्यांच्या चित्रापर्यंत पल्ला आहे. पल्ला म्हणजे मजल. प्राण्यांच्या आवाजापासून प्राण्यांच्या चित्रापर्यंत पल्ला आहे. प्राणी मात्रावर तरी दया करा आमचा भूतदयेचा सल्ला आहे. प्राणी मात्रावर तरी दया करा आमचा भूतदयेचा सल्ला आहे. आमचा भूतदयेचा सल्ला आहे. पुन्हा एकदा शेवटचं कडवं. प्राण्यांच्या आवाजापासून प्राण्यांच्या चित्रापर्यंत पल्ला आहे. प्राण्यांच्या आवाजापासून प्राण्यांच्या चित्रापर्यंत पल्ला आहे आणि प्राणी मात्रावर तरी दया करा आमचा भूतदयेचा सल्ला आहे. प्राणी मात्रावर तरी दया करा आमचा भूतदयेचा सल्ला आहे. आमचा भूतदयेचा सल्ला आहे. आजची वात्रटिका आहे लाचखोर जिंदाबाद. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 10 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. सरकारी व्यवस्थेतील लाचखोर किती महत्वाचे आहेत, त्यांचं महत्व अधोरेखित करणारी आणि त्यांचं
आभार मानले पाहिजेत अशी विनंती करणारी, अशी आशावाद व्यक्त करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे लाचखोर जिंदाबाद. लाचखोर नसते तर किती विचित्र घडले असते. लाचखोर नसते तर किती विचित्र घडले असते. प्रत्येक सरकारी काम नक्की अडून पडले असते. प्रत्येक सरकारी काम नक्कीच अडून पडले असते. म्हणून लाचखोर जिंदाबाद. लाचखोर नसते तर किती विचित्र प्रकार घडले असते. लाचखोर नसते तर किती विचित्र प्रकार घडले असते. प्रत्येक सरकारी काम नक्की अडून पडले असते. प्रत्येक सरकारी काम नक्की अडून पडले असते. जर लाचखोर नसते तर किती विचित्र प्रकार घडले असते. प्रत्येक सरकारी काम नक्की अडून पडले असते. प्रत्येक सरकारी काम नक्की अडून पडले असते. वात्रटिकेचं दुसरं कडवं. भलेही प्रामाणिकतेबरोबर त्यांचा इमानदारीला फाटा आहे. भलेही प्रामाणिकतेबरोबर त्यांचा इमानदारीला फाटा आहे, पण प्रशासन गतिमान करण्यात त्यांचा लाख मोलाचा वाटा आहे. पण प्रशासन गतिमान करण्यात त्यांचा लाख मोलाचा वाटा आहे. इथं लाख हा पैसा गृहीत धरू नये. इथं लाख मोलाचं योगदान म्हणजे मोठं योगदान गृहीत धरावं अशी नम्र विनंती. भलेही प्रामाणिकतेबरोबर त्यांचा इमानदारीला फाटा आहे. भलेही प्रामाणिकतेबरोबर त्यांचा इमानदारीला फाटा आहे. प्रशासन गतिमान करण्यात त्यांचा लाख मोलाचा वाटा आहे. प्रशासन गतिमान करण्यात त्यांचा लाख मोलाचा वाटा आहे. वात्रटिकेचं नाव भ्रष्टाचारी जिंदाबाद. शेवटचं आणि तिसरं कडवं. भ्रष्टाचारी आणि लाचखोरांचे महत्व आपण जाणूया. भ्रष्टाचारी आणि लाचखोरांचे महत्व आपण जाणूया. कोरड्या हातांनी नको, ओल्या हातांनी त्यांचे आभार मानूया. कोरड्या हातांनी नको, ओल्या हातांनी त्यांचे आभार मानूया. शेवटचं कडवं पुन्हा एकदा. भ्रष्टाचारी आणि लाचखोरांचे महत्व आपण जाणूया. का? कोणतंही काम अडत नाही आणि प्रशासन गतिमान राहतं. म्हणून शेवटचं कडवं पुन्हा एकदा. भ्रष्टाचारी आणि लाचखोरांचे आपण महत्व जाणूया. भ्रष्टाचारी आणि लाचखोरांचे आपण महत्व जाणूया. कोरड्या हातांनी नको, ओल्या हातांनी आपण त्यांचे आभार मानूया. कोरड्या हातांनी नको, ओल्या हातांनी त्यांचे आभार मानूया. ओल्या हातांनी त्यांचे आभार मानूया. आजची वात्रटिका आहे मीडियावाल्यांनो. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 6 जानेवारी 2017 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका मीडियावाल्यांनो. लोकांसाठी न्याय मागा, तुम्ही न्याय देऊ नका. लोकांसाठी न्याय मागा, तुम्ही न्याय देऊ नका. झिंग झिंग झिंगाट करीत उगीच सैराट होऊ नका. झिंग झिंग झिंगाट करीत उगीच सैराट होऊ नका. वात्रटिकेचं नाव मीडियावाल्यांनो. लोकांसाठी न्याय मागा, तुम्हीच न्याय देऊ नका. लोकांसाठी न्याय मागा, तुम्हीच न्याय देऊ नका. आणि झिंग झिंग झिंगाट करीत उगीच सैराट होऊ नका. झिंग झिंग झिंगाट करीत उगीच सैराट होऊ नका. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. सकारात्मक वाटले नाही तरी चालेल. सकारात्मक वाटले नाही तरी चालेल, पण नकारात्मक वाटू नका. सकारात्मक वाटले नाही तरी चालेल, पण नकारात्मक वाटू नका. एक वेळी नकारात्मकताही चालेल, पण विकारात्मक वाटू नका. एक वेळी नकारात्मकताही चालेल, पण विकारात्मक वाटू नका. पण विकारात्मक वाटू नका. सकारात्मक वाटले नाही तरी चालेल. सकारात्मक वाटले नाही तरी चालेल, पण नकारात्मक वाटू नका. सकारात्मक वाटले नाही तरी चालेल, पण नकारात्मक वाटू नका. एक वेळी नकारात्मकताही चालेल, पण विकारात्मक वाटू नका. एक वेळी नकारात्मकताही चालेल, पण विकारात्मक वाटू नका. पण विकारात्मक वाटू नका. वात्रटिकेचं नाव मीडियावाल्यांनो. शेवटचं आणि तिसरं कडवं. बाजाराचा नियमच आहे. बाजाराचा नियमच आहे, जे खपले ते विकले पाहिजे. बाजाराचा नियमच आहे, जे खपले ते विकले पाहिजे. सर्वांच्या पुढे पळताना कमरेचे तरी राखले पाहिजे. सर्वांच्या पुढे पळताना कमरेचे तरी राखले पाहिजे. शेवटचं कडवं पुन्हा एकदा. वात्रटिकेचा नाव मीडियावाल्यांनो. बाजाराचा नियमच आहे, जे खपले ते विकले पाहिजे. बाजाराचा नियमच आहे, जे खपले ते विकले पाहिजे. सर्वांच्या पुढे पळताना कमरेचे तरी राखले पाहिजे. सर्वांच्या पुढे पळताना कमरेचे तरी राखले पाहिजे.
कमरेचे तरी राखले पाहिजे. आजची वात्रटिका आहे म्याव म्याव. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 25 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधान भवनाच्या पायऱ्यावरती कुणी म्याव म्याव असा आवाज काढून कुणाला हिनवलं, कुणाची टिंगल टवाळी केली आणि त्यानंतर जे काही घडलं त्यावरचं हे भाष्य. तेव्हा आजची वात्रटिका आहे म्याव म्याव. कुणी केली चाव चाव, कुणी केली म्याव म्याव. कुणी केली चाव चाव, कुणी केली म्याव म्याव. प्राण्यांचे आवाज ऐकून वाटायला लागले भ्याव. प्राण्यांचे आवाज ऐकून वाटायला लागले भ्याव. पुन्हा एकदा. कुणी केली चाव चाव, कुणी केली म्याव म्याव. कुणी केली चाव चाव, कुणी केली म्याव म्याव. प्राण्यांचे आवाज ऐकून वाटायला लागले भ्याव. प्राण्यांचे आवाज ऐकून वाटायला लागले भ्याव. वात्रटिकेचं दुसरं कडवं. वात्रटिकेचं नाव म्याव म्याव. विधान भवनाच्या पायऱ्यावर आपली पायरी दाखवली गेली. विधान भवनाच्या पायऱ्यावर आपली पायरी दाखवली गेली आणि आपल्या तोंडाने आपली खसखस पिकवली गेली. आपल्या तोंडाने आपली खसखस पिकवली गेली. पुन्हा एकदा. विधान भवनाच्या पायऱ्यावर आपली पायरी दाखवली गेली. विधान भवनाच्या पायऱ्यावर आपली पायरी दाखवली गेली आणि आपल्या तोंडाने आपली खसखस पिकवली गेली. आपल्या तोंडाने आपली खसखस पिकवली गेली. वात्रटिकेचं नाव म्याव म्याव. पुन्हा एकदा रॅपिड फायर. कुणी केली चाव चाव, कुणी केली म्याव म्याव. कुणी केली चाव चाव, कुणी केली म्याव म्याव. प्राण्यांचे आवाज ऐकून वाटू लागले भ्याव. प्राण्यांचे आवाज ऐकून वाटू लागले भ्याव. विधान भवनाच्या पायऱ्यावर आपल्या हाताने आपली पायरी दाखवली गेली. विधान भवनाच्या पायऱ्यावर आपल्या हाताने आपली पायरी दाखवली गेली आणि आपल्या तोंडाने आपली खसखस पिकवली गेली. आपल्या तोंडाने आपली खसखस पिकवली गेली. आजची वात्रटिका आहे राज्यघटना पुनर्विलोकन. सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 7 फेब्रुवारी 2000 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. सरकार कोणतंही असो, आता घटना बदलली जाणार. आता घटनेचा डाचा डळमळीत होणार. आता सरकार स्वतःच्या मर्जीनं घटना लिहिणार. अशा प्रकारच्या अफवा आणि काही अंशी सत्य कथा समाजामध्ये, जनतेमध्ये पसरत असतात, पसरविल्या जातात. त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे राज्यघटना पुनर्विलोकन. हे म्हणाले 50 वर्षाच्या म्हातारीला आता आपण मेकअप करू. वात्रटिका आहे 2000 ची. म्हणजे भारतीय स्वातंत्र्याला 53वा वर्ष पूर्ण झाल्याची वेळ. तेव्हा हे म्हणाले 50 वर्षाच्या म्हातारीला आता आपण मेकअप करू. या ठिकाणी म्हातारी त्यांच्या दृष्टीनं भारतीय राज्यघटना. हे म्हणाले 50 वर्षाच्या म्हातारीला आता आपण मेकअप करू. ते म्हणाले आहे तीच सुंदर आहे, तुम्ही नका हात मारू. ते म्हणाले आहे तीच सुंदर आहे, तुम्ही नका हात मारू. पुन्हा एकदा. हे म्हणाले 50 वर्षाच्या म्हातारीला आता आपण मेकअप करू. हे म्हणाले 50 वर्षाच्या म्हातारीला आता आपण मेकअप करू. ते म्हणाले आहे तीच सुंदर आहे, तुम्ही नका हात मारू. ते म्हणाले आहे तीच सुंदर आहे, तुम्ही नका हात मारू. तुम्ही नका हात मारू. वात्रटिकेचं नाव राज्यघटना पुनर्विलोकन. वात्रटिकेचं दुसरं कडू. त्यांचेच राज्य त्यांच्याच घटना. त्यांचेच राज्य त्यांच्याच घटना, तक्रार तरी कुठे करावी. त्यांचेच राज्य त्यांच्याच घटना, तक्रार तरी कुठे करावी. आपणच लोकशाहीच्या नावानं आपल्याच तोंडात मारावी. आपणच लोकशाहीच्या नावानं आपल्याच तोंडात मारावी. त्यांचेच राज्य त्यांच्याच घटना, तक्रार तरी कुठे करावी. त्यांचेच राज्य त्यांच्याच घटना, तक्रार तरी कुठे करावी. आपणच लोकशाहीच्या नावानं आपल्याच तोंडात मारावी. आपणच लोकशाहीच्या नावानं आपल्याच तोंडात मारावी. वात्रटिकेचं नाव
राज्यघटना पुनर्विलोकन पुन्हा एकदा रॅपिड फायर. हे म्हणाले 50 वर्षाच्या म्हातारीला चला आपण मेकअप करू. हे म्हणाले 50 वर्षाच्या म्हातारीला चला आपण मेकअप करू. ते म्हणाले आहे ती सुंदर आहे तुम्ही नका हात मारू. ते म्हणाले आहे ती सुंदर आहे तुम्ही नका हात मारू. त्यांचेच राज्य त्यांच्याच घटना तक्रार तरी कुठे करावी. त्यांचेच राज्य त्यांच्याच घटना तक्रार तरी कुठे करावी. आपणच लोकशाहीच्या नावानं आपल्याच थोबाडात मारावी. आपणच लोकशाहीच्या नावानं आपल्याच थोबाडात मारावी. आपल्याच थोबाडात मारावी. आजची वात्रटिका आहे लबाड नामा. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 27 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. कुठलंही भाष्य न करता आजची वात्रटिका लबाड नामा. हेही लबाड आहेत तेही लबाड आहेत. हेही अट्टल लबाड आहेत तेही अट्टल लबाड आहेत. हेही अट्टल लबाड आहेत तेही अट्टल लबाड आहेत. त्यांच्याच घरी पहा किती मोठाले घबाड आहेत. त्यांच्याच घरी पहा किती मोठाले घबाड आहेत. किती मोठाले घबाड आहेत. हेही अट्टल लबाड आहेत तेही अट्टल लबाड आहेत. त्यांच्याच घरी पहा किती मोठाले घबाड आहेत. त्यांच्याच घरी पहा किती मोठाले घबाड आहेत. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. लबाडांच्या टोळ्या आहेत सच्चाईला गोळ्या आहेत. लबाडांच्या टोळ्या आहेत सच्चाईला गोळ्या आहेत. सत्याचाच विजय होईल आपल्या आशाही भोळ्या आहेत. सत्याचाच विजय होईल आपल्या आशाही भोळ्या आहेत. लबाडांच्या टोळ्या आहेत सच्चाईला गोळ्या आहेत. लबाडांच्या टोळ्या आहेत सच्चाईला गोळ्या आहेत. सत्याचाच विजय होईल आपल्या आशाही भोळ्या आहेत. सत्याचाच विजय होईल आपल्या आशाही भोळ्या आहेत. आपल्या आशाही भोळ्या आहेत. वात्रटिकेचं नाव लबाडनामा. शेवटचं आणि तिसरं कड. लबाडांचा फळफळाट आहे उथळतेचा खळखळाट आहे. लबाडांचा फळफळाट आहे उथळतेचा खळखळाट आहे. जो भोगावा लागतो तो शोषितांचा तळतळाट आहे. जो भोगावा लागतो तो शोषितांचा तळतळाट आहे. अत्यंत महत्वाचं आणि शेवटचं कडवं. लबाडांचा फळफळाट आहे. लबाडांचा फळफळाट आहे उथळांचा खळखळाट आहे. लबाडांचा फळफळाट आहे उथळतेचा खळखळाट आहे. लबाडांचा फळफळाट आहे उथळतेचा खळखळाट आहे. जो भोगावा लागतो तो शोषितांचा तळतळाट आहे. जो भोगावा लागतो तो शोषितांचा तळतळाट आहे. शोषितांचा तळतळाट आहे. पुन्हा एकदा रॅपिड फायर. लबाडनामा. हेही अट्टल लबाड आहेत तेही अट्टल लबाड आहेत. लबाडांच्याच घरी पहा किती मोठाले घबाड आहेत. लबाडांच्याच घरी पहा किती मोठाले घबाड आहेत. लबाडांच्या टोळ्या आहेत सच्चाईला गोळ्या आहेत. लबाडांच्या टोळ्या आहेत सच्चाईला गोळ्या आहेत. सत्याचाच विजय होईल आपल्या आशाही भोळ्या आहेत. सत्याचाच विजय होईल आपल्या आशाही भोळ्या आहेत. आणि शेवट. लबाडांचा फळफळाट आहे उथळतेचा खळखळाट आहे. लबाडांचा फळफळाट आहे उथळतेचा खळखळाट आहे. जो भोगावा लागतो तो शोषितांचा तळतळाट आहे. कुणाला? लबाडांना. जो भोगावा लागतो तो शोषितांचा तळतळाट आहे. जो भोगावा लागतो तो शोषितांचा तळतळाट आहे. शोषितांचा तळतळाट आहे. आजची वात्रटिका आहे वर्षांतराचा क्षण. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 31 डिसेंबर 2018 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका वर्षांतराचा क्षण. स्वागतात निरोप निरोपात स्वागत असते. स्वागतात निरोप निरोपात स्वागत असते. तर्राट होऊन मावळते उगवत्याकडे बघत असते. तर्राट होऊन मावळते उगवत्याकडे बघत असते. स्वागतात निरोप असतो निरोपात स्वागत असते. स्वागतात निरोप असतो निरोपात स्वागत असते. तर्राट होऊन मावळते उगवत्याकडे बघत असते. तर्राट होऊन मावळते उगवत्याकडे बघत असते. तर्राट होऊन मावळते उगवत्याकडे बघत असते. वात्रटिकेचं दुसरं कडवं. निरोपात आणि स्वागतात अशी सर मिसळ असते. निरोपात आणि स्वागतात अशी सर मिसळ असते. कुणासाठी हा जल्लोष कुणासाठी ही भेसळ असते. कुणासाठी हा जल्लोष कुणासाठी ही भेसळ असते. निरोप आणि स्वागतात अशी सर मिसळ असते.
निरोप आणि स्वागतात अशी सर मिसळ असते. कुणासाठी हा जल्लोष, कुणासाठी ही भेसळ असते. कुणासाठी हा जल्लोष, कुणासाठी ही भेसळ असते. वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. कुणाला जल्लोष झोंबतो, कुणाला जल्लोष झोंबतो, कुणाला तो झोंबत नाही. आपलं हे वर्षच नाही, ही आपली संस्कृती नाही. हे वर्ष आता नको, अमक्या अमक्या दिवशी अमक्या अमक्या महिन्यात, मराठी महिन्यात साजरा करा, अशा प्रकारची ओरड या निमित्तानं होते. त्यावरचं हे भाष्य. कुणाला जल्लोष झोंबतो, कुणाला जल्लोष झोंबत नाही. कुणाला जल्लोष झोंबतो, कुणाला तो झोंबत नाही. जल्लोष करा नाके मुरडा, काळ कुणासाठी थांबत नाही. जल्लोष करा नाके मुरडा, काळ कुणासाठी थांबत नाही. कुणाला जल्लोष झोंबतो, कुणाला जल्लोष झोंबत नाही. 31 डिसेंबरचा जल्लोष आणि 1 जानेवारीचं स्वागत. तेव्हा शेवटचं कडवं पुन्हा एकदा. कुणाला जल्लोष झोंबतो, कुणाला जल्लोष झोंबत नाही. कुणाला जल्लोष झोंबतो, कुणाला जल्लोष झोंबत नाही. जल्लोष करा नाके मुरडा, काळ कुणासाठीही थांबत नाही. जल्लोष करा नाके मुरडा, काळ कुणासाठीही थांबत नाही. काळ कुणासाठीही थांबत नाही. आजची वात्रटिका आहे संस्कृती. आजची वात्रटिका आहे संस्कृती रक्षक. समाजामध्ये आपली संस्कृती जपणारे, आपल्या तथाकथित संस्कृतीला जपणारे तथाकथित संस्कृती रक्षक यांचं स्तोम आजकाल खूप माजतं आहे किंवा माजलेलं आहे. जे आपण करतो तेच इतरांनी केलं की आपल्या संस्कृतीवरती घाला आहे, आपली संस्कृती धोक्यात आली आहे. संस्कृती बचाव, संस्कृती बचाव अशी हकाटी पिटताना ते दिसतात आणि ही हकाटी अगदी सोयीची असते. यावरच भाष्य करणारी आजची वात्रटिका संस्कृती रक्षक. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 29 डिसेंबर 2015 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका संस्कृती रक्षक. आयते निमित्त मिळाले की, आयते निमित्त मिळाले की संस्कृती रक्षणात जोर येतो. आयते निमित्त मिळाले की संस्कृती रक्षकांना जोर येतो. आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट या वाक्याला वन्स मोर येतो. या वाक्याला वन्स मोर येतो. आयते निमित्त मिळाले की संस्कृती रक्षकांना जोर येतो. आयते निमित्त मिळाले की संस्कृती रक्षकांना जोर येतो. आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट या वाक्याला वन्स मोर येतो. आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट या वाक्याला वन्स मोर येतो. या वाक्याला वन्स मोर येतो. वात्रटिकेचं दुसरं कडवं. वन्स मोरची नशा चढली की, वन्स मोरची नशा चढली की संस्कृती रक्षक चेकाळले जातात. वन्स मोरची नशा चढली की संस्कृती रक्षक चेकाळले जातात आणि विद्वेषाच्या खत पाण्यावर संस्कृती रक्षक बोकाळले जातात. विद्वेषाच्या खत पाण्यावर संस्कृती रक्षक बोकाळले जातात. वन्स मोरची नशा चढली की संस्कृती रक्षक बोकाळले जातात. वन्स मोरची नशा चढली की संस्कृती रक्षक चेकाळले जातात आणि विद्वेषाच्या खत पाण्यावर संस्कृती रक्षक बोकाळले जातात. विद्वेषाच्या खत पाण्यावर संस्कृती रक्षक बोकाळले जातात. पुन्हा एकदा वात्रटिकेचं नाव संस्कृती रक्षक. पुन्हा एकदा. आयते निमित्त मिळाले की संस्कृती रक्षकांना जोर येतो. आयते निमित्त मिळाले की संस्कृती रक्षकांना जोर येतो. आपल्या तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट या वाक्याला वन्स मोर येतो. आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट या वाक्याला वन्स मोर येतो. या वाक्याला वन्स मोर येतो. वन्स मोरची नशा चढली की संस्कृती रक्षक चेकाळले जातात. वन्स मोरची नशा चढली की संस्कृती रक्षक चेकाळले जातात आणि विद्वेषाच्या खत पाण्यावर संस्कृती रक्षक बोकाळले जातात. विद्वेषाच्या खत पाण्यावर संस्कृती रक्षक बोकाळले जातात. संस्कृती रक्षक बोकाळले जातात. आजची वात्रटिका आहे सनी लिओनी टच. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 26 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. पोर्न स्टार सनी लिओनी हिनं कोहिनूर या चित्रपटातलं नव्या नव्या रंगात सादर केलं. हे गाणं अश्लील आहे असा साधू संतांनी त्यावर आरोप केला आणि हे गाणं
बंद करावं, याच्यावरती बंदी घालावी, अशा प्रकारची मागणी त्यांच्याकडून सध्या होत आहे. त्यावरती भाष्य करणारी आजची वात्रटिका सनी लिओनी टच. मधुबन में राधिका नव्या तालात नाचू लागली. मधुबन में राधिका नव्या तालात नाचू लागली आणि अश्लीलतेचा पाढा साधू मंडळी वाचू लागली. अश्लीलतेचा पाढा साधू मंडळी वाचू लागली. मधुबन में राधिका नव्या तालात नाचू लागली. मधुबन में राधिका नव्या तालात नाचू लागली आणि अश्लीलतेचा पाढा साधू मंडळी वाचू लागली. अश्लीलतेचा पाढा साधू मंडळी वाचू लागली. वात्रटिकेचं दुसरं कडू. कोहिनूरच्या गाण्याला सनी लिओनीचा टच आहे. कोहिनूरच्या गाण्याला सनी लिओनीचा टच आहे. राधिका नाचताना म्हणाली, अर्थ तर तोच आहे. राधिका नाचताना म्हणाली, अर्थ तर तोच आहे. कोहिनूरच्या गाण्याला सनी लिओनीचा टच आहे. कोहिनूरच्या गाण्याला सनी लिओनीचा टच आहे आणि राधिका नाचताना म्हणाली, शेवटी अर्थ तर तोच आहे. राधिका नाचताना म्हणाली, शेवटी अर्थ तर तोच आहे. शेवटी अर्थ तर तोच आहे. आजची वात्रटिका आहे सवयीचे गुलाम. सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 31 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा ज्यांना गुलामीची सवय झाली अशा त्या सर्व गुलामांसाठी समर्पित आजची वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे सवयीचे गुलाम. गुलामांना गुलामीतच जबरी मजा वाटते. गुलामांना गुलामीतच जबरी मजा वाटते. स्वातंत्र्य म्हणजे गुलामांना सजा वाटते. स्वातंत्र्य म्हणजे गुलामांना सजा वाटते. गुलामांना गुलामीतच जबरी मजा वाटते. गुलामांना गुलामीतच जबरी मजा वाटते. स्वातंत्र्य म्हणजे गुलामांना सजा वाटते. स्वातंत्र्य म्हणजे गुलामांना सजा वाटते. वात्रटिकेचं दुसरं कडवं. मोकळ्या श्वासांचा गुलामांना फास वाटतो. मोकळ्या श्वासांचा गुलामांना फास वाटतो. गुदमरलेला श्वासच गुलामांना खास वाटतो. गुदमरलेला श्वासच गुलामांना खास वाटतो. मोकळ्या श्वासांचा गुलामांना फास वाटतो. मोकळ्या श्वासांचा गुलामांना फास वाटतो. गुदमरलेला श्वासच गुलामांना खास वाटतो. गुदमरलेला श्वासच गुलामांना खास वाटतो. वात्रटिकेचं नाव सवयीचे गुलाम. शेवटचं आणि तिसरं कडवं. गुलामी जिंदाबाद. गुलामी जिंदाबाद गुलामांचा नारा असतो. गुलामी जिंदाबाद गुलामांचा नारा असतो. गुलामी जिंदाबाद गुलामांचा नारा असतो. सवयींच्या गुलामांचा शून्यावर पारा असतो. सवयीच्या गुलामांचा शून्यावर पारा असतो. पुन्हा एकदा. गुलामी जिंदाबाद. गुलामी जिंदाबाद गुलामांचा नारा असतो. गुलामी जिंदाबाद गुलामांचा नारा असतो आणि सवयींच्या गुलामांचा शून्यावर पारा असतो. सवयीच्या गुलामांचा शून्यावर पारा असतो. शून्यावर पारा असतो. आजची वात्रटिका आहे साहित्यिक जबाबदारी. सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 24 डिसेंबर 2017 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. एक सामाजिक ओरड अशी की नेमक्या हव्या त्यावेळी साहित्यिक गप्प बसतात. सामाजिक घटनांवरती, प्रखर आणि विध्वंसक सामाजिक घटनांवरती ते भाष्य करत नाहीत. सोयीचं मौन पाळतात. त्यांची जबाबदारी त्यांना कळत नाही. या आक्षेपावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे साहित्यिक जबाबदारी. कधी तळ्यात कधी मळ्यात, कधी तळ्यात कधी मळ्यात अशी भूमिका असू नये. कधी तळ्यात कधी मळ्यात अशी भूमिका असू नये. साहित्यिकांनो ठोस भूमिका घ्या, फक्त कागद काळे करीत बसू नये. साहित्यिकांनो ठोस भूमिका घ्या, फक्त कागद काळे करीत बसू नये. पुन्हा एकदा. कधी तळ्यात कधी मळ्यात अशी भूमिका असू नये. कधी तळ्यात कधी मळ्यात अशी भूमिका असू नये. साहित्यिकांनो ठोस भूमिका घ्या, फक्त कागद काळे करीत बसू नये. फक्त कागद काळे करीत बसू नये. वात्रटिकेचं दुसरं कडू. विचार अंगार असावा, शब्दांना उसना अंगार नको.
विचारात अंगार असावा, शब्दांना उष्ण अंगार नको. हशा टाळ्या आणि रंजन होईल, साहित्य एवढे भंगार नको. हशा टाळ्या आणि रंजन होईल, साहित्य एवढे भंगार नको. साहित्य एवढे भंगार नको. पुन्हा एकदा दुसरं कडू. विचारात अंगार असावा, विचारात अंगार असावा, शब्दांना उष्ण अंगार नको. विचारात अंगार असावा, शब्दांना उष्ण अंगार नको. हशा टाळ्या आणि रंजन होईल, साहित्य एवढे भंगार नको. हशा टाळ्या आणि रंजन होईल, साहित्य एवढे भंगार नको. साहित्य एवढे भंगार नको. वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. वात्रटिकेचं नाव साहित्यिक जबाबदारी. आत्मभान आणि स्वाभिमान हे तर साहित्याचे मुकुटमणी आहेत. आत्मभान आणि स्वाभिमान हे तर साहित्याचे मुकुटमणी आहेत. त्यांना त्यांना मानाचा मुजरा, असे बहादर जे जे कुणी आहेत. त्यांना त्यांना मानाचा मुजरा, असे बहादर जे जे कुणी आहेत. काही बोटावर मोजण्या इतके साहित्यिक आपल्या ठोस भूमिका घेताना दिसतात. बाकीचे 100 99 जण गप असतात. त्या 1% लोकांसाठी पुन्हा एकदा तिसरं कडू. आत्मभान आणि स्वाभिमान. आत्मभान आणि स्वाभिमान हे साहित्याचे मुकुटमणी आहेत. आत्मभान आणि स्वाभिमान हे साहित्याचे मुकुटमणी आहेत. त्यांना त्यांना मानाचा मुजरा, असे बहादर जे जे कुणी आहेत. त्यांना त्यांना मानाचा मुजरा, असे बहादर जे जे कुणी आहेत. असे बहादर जे जे कुणी आहेत. जे जे कुणी आहेत. आजची वात्रटिका आहे सिस्टीम जिंदाबाद. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 29 डिसेंबर 2019 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. सिस्टीम कोणतीही असो, तिचा कारभार कसा चालतो, तिचं तत्व काय असतं, यावरती भाष्य करणारी आजची वात्रटिका सिस्टीम जिंदाबाद. सिस्टीमचे झेले व्हा, सिस्टीमचे चेले व्हा. सिस्टीमचे झेले व्हा, सिस्टीमचे चेले व्हा. लुच्चे लबाड लफंग्यांचे तुम्ही सुद्धा साले व्हा. लुच्चे लबाड आणि लफंग्यांचे तुम्ही सुद्धा साले व्हा. सिस्टीमचे झेले व्हा, सिस्टीमचे चेले व्हा. सिस्टीमचे झेले व्हा, सिस्टीमचे चेले व्हा. लुच्चे लफंगे आणि लबाडांचे तुम्ही सुद्धा साले व्हा. लुच्चे लबाड आणि लफंग्यांचे तुम्ही सुद्धा साले व्हा. तुम्ही सुद्धा साले व्हा. मग काय होईल? तुम्ही तिला डोक्यावर घ्या. कुणाला? सिस्टीमला. तुम्ही तिला डोक्यावर घ्या, सिस्टीम तुम्हाला डोक्यावर घेते. तुम्ही सिस्टीमला डोक्यावर घ्या, सिस्टीम तुम्हाला डोक्यावर घेते. तुम्ही दलाल झालात की सिस्टीम तुम्हाला ठेक्यावर देते. सिस्टीम तुम्हाला ठेक्यावर देते. कॉन्ट्रॅक्ट, दलाल. पुन्हा एकदा. सिस्टीमचे चेले व्हा, सिस्टीमचे झेले व्हा. सिस्टीमचे झेले व्हा, सिस्टीमचे चेले व्हा. लुच्चे लबाड आणि लफंग्यांचे तुम्ही सुद्धा साले व्हा. लुच्चे लबाड आणि लफंग्यांचे तुम्ही सुद्धा साले व्हा. तुम्ही तिला डोक्यावर घ्या, सिस्टीम तुम्हाला डोक्यावर घेते. तुम्ही तिला डोक्यावर घ्या, सिस्टीम तुम्हाला डोक्यावर घेते. आणि तुम्ही एकदा दलाल झालात की सिस्टीम तुम्हाला ठेक्यावर देते. तुम्ही एकदा दलाल झालात की सिस्टीम तुम्हाला ठेक्यावर देते. वात्रटिकेचं नाव सिस्टीम जिंदाबाद. शेवटचं आणि तिसरं कडवं. सिस्टीमला शेळ्या हव्यात. सिस्टीमची अपेक्षा काय असते? सिस्टीमला शेळ्या हव्यात, तिला वाघ नको असतात. सिस्टीमला शेळ्या हव्यात, तिला वाघ नको असतात. आणि सारखे फुस्स फुस्स करणारे सिस्टीमला नाग नको असतात. सारखे फुस्स फुस्स करणारे सिस्टीमला नाग नको असतात. सिस्टीमला शेळ्या हव्यात, सिस्टीमला शेळ्या हव्यात, तिला वाघ नको असतात. सिस्टीमला शेळ्या हव्यात, तिला वाघ नको असतात. आणि सारखे फुस्स फुस्स करणारे सिस्टीमला नाग नको असतात. सारखे फुस्स फुस्स करणारे सिस्टीमला नाग नको असतात. सिस्टीमला नाग नको असतात. वात्रटिकेचं नाव होतं सिस्टीम जिंदाबाद. डोळ्यांची हो इंद्रायणी, माझ्या व्यथेची गाथा हो. तू का तुझ्या नखाची थोडी तरी सर येऊ. तू का तुझ्या नखाची थोडी तरी सर येऊ. मित्र हो, नमस्कार. मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड.
आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे। माझा हा सूर्यकांती लाईव्ह YouTube चॅनल म्हणजे खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव YouTube चॅनल आहे। गेल्या 30 वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती आपण घेऊ शकता। तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका। आजची वात्रटिका आहे स्वातंत्र्याची डेली डायरी। सदरी वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 5 जानेवारी 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे। तेव्हा आजची वात्रटिका स्वातंत्र्याची डेली डायरी। आपल्या लोकशाहीचे फळ इथे प्रत्येकाला भोगावे लागते। आपल्या लोकशाहीचे फळ इथे प्रत्येकाला भोगावे लागते। जे हक्काने मिळाले पाहिजे ते भिकाऱ्यासारखे मागावे लागते। जे हक्काने मिळाले पाहिजे ते भिकाऱ्यासारखे मागावे लागते। आपल्या लोकशाहीचे फळ इथे प्रत्येकाला भोगावे लागते। आपल्या लोकशाहीचे फळ इथे प्रत्येकाला भोगावे लागते। जे हक्काने मिळाले पाहिजे ते भिकाऱ्यासारखे मागावे लागते। जे हक्काने मिळाले पाहिजे ते भिकाऱ्यासारखे मागावे लागते। वात्रटिकेचं नाव स्वातंत्र्याची डेली डायरी। दुसरं आणि शेवटचं करू। लोक ठरले भिकारी। लोक ठरले भिकारी, भिकारी शिकारी बनले आहेत। मताचा जोगवा आणि मताची भीक मागणारे म्हणून लोक ठरले भिकारी, भिकारी शिकारी बनले आहेत। लोक ठरले भिकारी, भिकारी शिकारी बनले आहेत। अमृत महोत्सवी स्वातंत्र्य वर्षात विखारी दिवस आणले आहेत। अमृत